राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. आपण आजपर्यंत बऱ्याच लोकांशी चर्चा केलेली आहे. त्यांच्या आयुष्याच्या संदर्भातले जे काही अडीअडचणी संघर्ष आहेत त्यांचा सक्सेस देखील आपण त्याच्यावरती चर्चा केलेली आहे. पण आज आपल्यासोबत जे बसलेले आहेत, मला नाही असं वाटत की महाराष्ट्रातला खेड्यापाड्यातला असू द्या नाही तर कुठलाही असू द्या, एखादा छोटा पोरगा देखील या चेहऱ्याला ओळखत नाही. हे आहेत मनोज जरांगे पाटील, ज्यांच्या एका हाकेवरती असंख्य मराठ्यांची फौज गोळा होते, ज्यांच्या एका इशाऱ्यावरती दिल्लीच्या देखील सरकारला घाम फुटतो. आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नावापुढे संघर्ष योद्धा नाव लागले. पण हे संघर्ष योद्धा आज नाव लागले. या संघर्ष योद्धा नाव लागण्यासाठी त्यांना प्रचंड मोठा संघर्ष करावा लागला, जे की महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना माहीत देखील नाही आहे. आता 27 तारखेला मुंबईला सगळ्यात मोठा मराठ्यांचा मोर्चा निघणार आहे. बऱ्याच वर्षापासून सरकार मराठ्यांना आरक्षणासाठी फसवते. या सगळ्या प्रकरणावरती आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे. दुसरी गोष्ट, संघर्ष योद्ध्याला काय काय संघर्ष करावा लागला आहे याच्याबद्दल देखील आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे, जाणून घेणार आहे. आणि कधीही न बोलणारे पाटील साहेब आज आपल्या चॅनलवरती एक त्यांचा संघर्ष, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी आतापर्यंत काय काय संघर्ष केला आहे त्याच्या थोड्या गोष्टी उलगडतील. सगळ्यात अगोदर खूप खूप स्वागत आपल्या अमोल कोळेकर पाटील चॅनलवरती. आपलं आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप धन्यवाद तुमचे. पाटील साहेब, आता 27 तारखेला आपला जो आंदोलन सुरू होणार आहे, म्हणजे वारी आपण ठरवली आंतरवाली सराटी ते मुंबई, ह्या वारीची तयारी कशी आहे आणि कधी निघणार आहात? मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी आता 144 कलम लावायचा प्रयत्न सुरू झालेले आहे. ह्या सगळ्या एकंदरीत गोष्टीवरती काय सांगाल? एखादी गोष्ट जर समाजाला, आपल्या लेकराबाळाला जर मिळवायची असली ना, तर त्याला तयारी नाही करायला लागत, त्याला निवेदन पण नाही करायला लागत. काय असतं, ज्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर लेकरांवरती, जातींवरती अन्याय होतो, त्यावेळेस तयारीच्या भानगडीत वेळ वायाला घालायचा नाही, निवेदनाच्या भानगडीत वेळ वायाला घालायचा नाही. आहे तसं उठायचं आणि संघर्षाची वाट धरायची, तर सुखी आणि आनंदी दिवस आपल्या पुढच्या पिढीला येतात, समाजाला येते. नाही तर येत नाहीत. ते बोलण्याचंच, मग ते म्हणतात ना, बोलायचंच भातन बोलायचीच कडी, तसं होऊन जातं. निवेदन नाही झालं, वेळच कमी पडला आणि आम्हाला उशिराच कळालं, हे म्हणजे अपयशाचे लक्षण असते. त्यामुळं समाजाला ज्या क्षणाला कळालं ना, त्या क्षणाला ताडदिशी उठणारा जो समाज आहे, जे लोक आहेत, ते पोराबाळांची पिढी चांगली घडतात, आपले स्वतःचे संसार सुखी करतात, स्वतःची जात सुखी समाधानी करते. असे ॲक्टिव्ह लोक पाहिजेत लगेच. आणि तशी माझी जात आहे. माझ्या मराठा समाजाचा मला एवढा गर्व आणि स्वाभिमान वाटतो की हे समाज जे नाव ठेवत होते आम्हाला, ते एका फटक्यात मोडून काढलं समाजानं. ज्या क्षणाला कळतं त्या क्षणाला उठून बाहेर येणारी जमात जर या देशात कोणची जात असेल तर ती मराठ्याची. विचारच करत नाही आहे, काम आहे मायामागं, उद्या जाऊ, परदिशी जाऊ, मला उशिरा कळालं आणि मग काय कसं काय जमायचं, आता माझ्याजवळ काहीच नाही, मग जेवायला काय घेऊन, खायला काय घेऊन, उठले असेच निघणारे म्हणजे मराठी. आणि म्हणून ह्यो संघर्ष आपल्याला यावेळी जिंकायचा आहे. तयारी करायची गरज नाही, तयारी झाली सगळी. निवेदन करायची गरज नाही, निवेदन पण झालं आहे. आणि त्या भानगडीत पडू नका. मी मराठा समाजाला जाहीरपणानं राज्यातल्या सांगतो, या भानगडीत पडू नका. निवेदनाच्या आणि तयारीच्या आणि कशाच्या, कुठं काय मिळेल का नाही मिळेल, नाही मिळालं तर नाही मिळालं, आपल्याला काही सुखसुविधा, उपाशी तापाशी राहू. पुढच्या पिढ्या घडू ना, आपले लेकरं बाळं, पोरं बाळं, कोणाची मुलगी आहे, कोणाचा मुलगा आहे, कोणाचा भाऊ लागणार आहे, कोणाची बहीण लागणार आहे, कोणाचा नातू लागणार आहे, याच्यासाठी झुंजू आपण, आपल्या स्वार्थासाठी नाही झुंजायचं. त्यामुळे तयारी, फेऱ्याची तयारी असली वाट नाही बघायची. मग त्याला काय म्हणतात बघा, त्याला कटाळेखोरपणा म्हणतात. तयारी केलेली असली तरी येत नाही, निवेदन केलेलं असलं तरी येत नाही, आणि नाही केलेलं नसलं तरी येत नाही. असे कटाळखोरपणा जर अंगाला चिटाकला तर माणसावर दलिंद्री लवकर येते. त्यामुळे झटकून टाकायचं आणि कठोर मेहनत जितकी घेता येईल आपल्याला, जे खायला मिळेल ते खायचं, नाही मिळालं नाही मिळालं, उपाशी तापास राहायचं, पण समाजाच्या लेकराला मोठं करायचं. आणि त्या पवित्र्यात 27 ऑगस्टला मराठा आहे, करोडोत मराठी निघणार आहेत. बघा तुम्ही, आता तुम्हाला दिसेल लई मराठी येणार आहेत मुंबईला. कसा हा रूट असणार आहे आपला? आम्ही अंतरवाली येऊन निघतो आहे 27 तारखेला. हो, अंतरवाली येऊन आम्ही महाकाळा मार्गे 27ला इथून 10 वाजता अंतरवलीतून निघतो. महाकाळ्याच्या नंतर शहागड, शहागडच्या नंतर गोरी गांधारी फाटा आहे, डोमलगाव फाटा आहे, मग साष्ट पिंपळगाव आहे, बळेगाव आपेगाव फाटा आहे, हिरडपुरी आहे. असे सगळे गावं करत 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 आम्ही आंबट टाकळे, तुळजापूर आहे, नवगाव आहे, आपेगाव आहे, नांदर आहे, हे सगळे
याच रूटवरून जातो आम्ही. वडवाळी आहे, वाघाडी आहे आणि पैठणहून आम्ही मुक्काम शिवनेरीला आहे. पैठण मार्गे मग आम्ही पाटेगावहून तिकडं घोटण मार्गे तळणी मार्गे शेवगावला जातो आहे. शेवगाव पुढं सामनगाव आहे, मळेगाव आहे, वडुले असे ढोरजळगाव फाटा आहे, तिकडं मिरीमाका आहे, असे अनेक गावं आहेत मध्ये. मग पांढरी पुलावून ती मला वाटतं काहीतरी शेंडी गाव आहे, एक इस्लामपूर काहीतरी का जलालपूर काहीतरी गाव आहे. तिथून बायपास मार्गे अहिल्यानगरच्या कल्याण चौकात जातो आहे आम्ही. तिथं निप्ती फाटा म्हणलं जातं त्याला. निप्ती फाट्याहून आळा फाटा, नारायणगावहून शिवनेरीला पहिला मुक्काम. शिवनेरीहून फक्त आम्ही यावेळी चाकण मार्गे चाललो आहे. माळशेज घाटातून नको म्हणतायत पोरं. आत्ता एक शिष्टमंडळ पाठवलं होतं आम्ही. त्यांनी सांगितलं की खूप अवघड रस्ता आहे तो, 10 फुटावरचं सुद्धा दिसत नाही इतके धुके आहेत. आणि जर गाडी एखादी बिघडली तर आपल्याला लाखो गाड्या मागं गुतणार आहेत. म्हणजे उचलूनसुद्धा ठेवायला चान्स नाही आहे गाडी, इतकं कटोकट रस्ता आहे तो. खड्डे येते, पोरांना कुठं पंक्चर गाडी झाली काय झालं तर 50-60 किलोमीटरवर खूप अवघड आहे, पोरांचे हाल होते. म्हणून मग आम्ही खेड राजगुरू मार्गे चाकणहून तळेगावहून लोणावळा, पनवेल मार्गे वाशी, चेंबूर, आझाद मैदान. आता पाठीमागच्या वेळेला दुर्दैवाने एक आपल्यासोबत दगाफटका झाला होता, म्हणजे मोर्चासोबत. यावेळेला कशा प्रकारची आपली तयारी, असं कुठलाही दगाफटका होऊ नये तर सामाजिक तत्वांकडून? नाही, त्याची फिकर नाही करत, दगाफटक्याची फिकीर नाही करत. आपल्यात ना कडवटपणा असला पाहिजे, लढण्याचं सामर्थ्य असलं पाहिजे, आपली इच्छाशक्ती पाहिजे आपल्या जातीला मोठं करायची. फसवणूक होत असते, कोणाची नाही झाली म्हणून माझी नाही होणार, कोणाची नाही झाली या भारतात म्हणा, या राज्यात म्हणा, प्रत्येकाची फसवणूक झाली. आणि त्या फसवणुकीतून समाज शहाणा होत जातो, आंदोलनकर्ता शहाणा होत जातो. कुठं आपल्याला खड्डं आहे पहिल्या दिवशी दिसणार नाही आहे. तुम्ही एखाद्या रोडून चाललात, आता तुम्ही मुंबईहून आलात इथपर्यंत आंतरवालीपर्यंत, तुम्हाला माहीत नाही कुठं गतिरोधक आहे आणि कुठं खड्डा आहे. रात्रीच्या वेळी तुम्हाला येताना जर खड्डा लागला, गाडी जर थोडी आदळली, तर तुम्ही जाताना मात्र त्या खड्ड्याला 100% टर्न मारणार. त्या खड्ड्यातून पुन्हा तुम्ही ती वेळ येऊ देणार नाही गाडी आपटण्याची, किंवा गतिरोधकावर पुन्हा गाडी आपटण्याची वेळ नाही येऊ देणार तुम्ही. असं एक गरिबांचा लढा, एक गरिबाचं शेतकऱ्याचं पोरगं लढत आहे, गरीब गरजवंत मराठ्यांचा लढा आहे. लढत असताना ह्या असल्या अडचणी येत असतात. आणि तेवढा विचारानं प्रगल्भ हुशार माझा मराठा समाज झाला आहे. आता समाजाला कळतं आहे, हो दे ना फसवणूक झाली, पुन्हा मिळू. कारण आम्हालाही छत्रपती शिवरायांच्या इतिहासानं उमेद दिलेली लढण्याची. अरे जरी 2 पावलं मागं सरकवलं तरी 100 पावलं पुन्हा झेप घ्यायची. रडायचं नाही, माघारी आलो तर अर्ध्यातूनच आलो तर काय करायचं, मग कसंच होईन, रडायचं नाही. कणत नाही बसायचं. हुकलं हुकू दे ना, काय हुकत नाही. आपण शेतात पेरणी करतो, एखाद बार उगतच नाही, मग काय करता, आपण म्हणतो यायला फसवणूक झाली, आपल्याला पुन्हा पेरायला लागतं. येतं, प्रयत्न केलं ना यश येतं. फक्त प्रयत्न सोडायचे नाही. एकदा गेलो मग आता किती वार जाऊ असं नाही. छत्रपती एकदा नाही लढले, सातत्याला लढत राहिले, सारखं लढत राहिले, म्हणून हिंदवी स्वराज्य या जगाला मिळाले. असं नसतं होत एकदा गेले मग लगेच भेटायला पाहिजे होतं, असं नाही. 45 वर्षे लागलेच नसते मग आरक्षणाला. हे जर गेल्याच मिळणारी वस्तू होती. ही खूप किचकट प्रक्रिया आहे. हे खूप आरक्षणाचा मोठा विषय आहे. आपल्याकडं जेवढी प्रॉपर्टी आहे तेवढ्या ताकदीचं ते आरक्षण आहे. त्यामुळे त्याला वेळ लागणार हे मिळवायला. असं पेरल्याच लगेच कंस आले आणि लगेच त्याला मळणी यंत्र लावलं, लगेच ते उपनर लावलं आणि त्याला लगेच ताबडतोब धान्य झालं, असं होत नाही. तुम्हाला पिकाच्या त्याच्या क्षमतेनुसार 6 महिन्याचं पीक आहे का 4 महिन्याचं, एका वर्षाचं एकदम खावं लागेल ना. का ऊस लावला की लगेच साखर निघाली त्याच दिवशी, असं होत नाही आहे. तुम्हाला त्याची प्रक्रिया करायला लागेल पूर्ण. तुम्ही बाजरी पेरली, गहू पेरली, पूर्ण प्रक्रिया करायला लागेल त्याची. त्याला पाणी द्यावं लागेल, त्याला खतं टाकायला लागते, त्याला खुरपणे करायला लागते, आणि तेव्हा ते गहू पलीन, बाजरी पलीन, ज्वारी, असं होत नाही. तुम्ही सरकी लावा, कापूस लावा, तुम्हाला काय लावायचं ते लावा. प्रक्रिया ह्यो शब्द मराठ्यांना लक्षात ठेवावा लागणार. ती एक प्रक्रिया होती. आपण गेलो, त्यांनी आधी सूचना काढली सगळ्या सोयऱ्यांची, 6 महिन्यात अंमलबजावणी करतो म्हणले आणि केली नाही, फसवलं तिथं. आता बघू काय चान्स आहे त्यांना. आम्हाला माहिती त्यांना आता चान्स नाही आहे. पण त्यांनी 3 महिन्याचा वेळ मागितला दिला, 2 महिन्याचा मागितला दिला, 4 महिन्याचा मागितला दिला, वर्षाचा मागितला दिला, 2 वर्ष वेळ दिला. हो थोडं थिडका नाही
थोडा तिडका नाही दिला ना, याच्यापेक्षा काय. माझा पुढचा प्रश्न हाच होता की पाठीमागच्या वेळेला आपण वाशीपर्यंत पोहोचलो होतो. तत्कालीन मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे यांनी वाशीमध्ये तुम्हाला ज्या पद्धतीनं आश्वासनं दिली होती, त्याच्यानंतर तुम्ही परत अंतरवली सराटीला आला, आपापल्या गावी गेला. त्याच्यानंतर सरकार टप्प्याटप्प्यावरती कसं फसवत गेलं तुम्हाला? नाही, फसवलं नाही म्हणता येणार, कारण मला खरं बोलायची सवय म्हणून तर समाज माझ्यासोबत. काय होतं बघा, ती प्रक्रिया असते. मला क्लिअरच सांगतो की 1967 जे आरक्षण ओबीसीतलं दिलं गेलं, जे आरक्षण दिलं गेलं ना वेळोवेळी, पोट जाती उपजाती म्हणून वर्षाला 2 वर्षाला 4 वर्षाला त्यांनी त्याच्यात घातल्या. प्रत्येक वेळेस त्यांना तो कायदा दुरुस्त करावा लागला. आता 67ला घातलेल्या जाती, त्याच्यानंतर जर तुम्हाला 10-20 घालायच्या असल्या तर 67चा कायदा दुरुस्त करावा लागेल. मग ज्या साली घातल्या त्या सालाचं नाव द्यावं लागेल. तसं 67पासून 2012पर्यंत ओबीसीच्याच जाती घातल्या. पोट जाती उपजाती तत्सम जाती म्हणून त्यांनी आरक्षणात घातल्या. मराठ्याला कुठं जायचं आहे? ओबीसी आरक्षणात. ओबीसी आरक्षणात जायचं म्हणलं 2012चा कायदा तर दुरुस्त करावा लागेल. त्याच्याशिवाय जातील कसे मराठी? आणि तुम्ही अशीच अंमलबजावणी केली, असा जी आर काढला, ते उडून जाईल हो. तुम्हाला त्याची दुरुस्ती करावं लागेल तरच ती होईल. तुम्ही असं केलं आहे का कधी? एखाद्याचं वावर घेतलं इकत आणि डायरेक्टच गेलेलं की त्याच्यात त्याची रजिस्ट्री केली नाही, त्याचा फेर वाढला नाही. तुम्हाला पक्कं करावं लागेल ते. तुम्ही रान घेतलं आहे, सार दिला आहे ना, आता राहिलेले पैसे देणे, रजिस्ट्री करून घेणे, फेर घेणे, आपलं पक्कं होतं आहे. तसं तुम्हाला 2012च्या कायद्यात टिकणारं आरक्षण द्यायचं ओबीसीतलं. 12ची दुरुस्ती केल्याशिवाय त्या कायद्याची टिकूच शकत नाही. म्हणून आम्हाला ती अधिसूचना काढावी लागली, ती प्रक्रिया होती. हा, त्यांनी फसवलं ना. कुठं 6 महिन्यांनी ती अंमलबजावणी करू म्हणली होती, ती केली नाही. पण झालेली प्रक्रिया योग्य आहे, कारण लहान काम नाही केलं हो. मराठ्यांनी मुंबईत जाऊन लहान काम नाही केलं. नाव ठेवणारे जे बुटं चाटणारे असते तर राजकीय नेत्याचे, त्या पैदाशी बोलतातच माघारी आले माघारी आले. अरे त्या दिवशी कसं होईल? अंमलबजावणी झाली का त्या दिवशी? एखादी रजिस्ट्री केली त्या दिवशी फेर झालेला महाराष्ट्रात कधी ऐकलं आहे का? त्याला प्रोसिजर आहे ना 8-15 दिवसाची. तसं तुम्हाला 2012च्या कायद्यात जायचं आहे. आणि मला मराठी फसवायचे नाही आहेत, म्हणजे माझा स्वभाव वेगळा आहे. लोकांच्या समाधानासाठी मराठ्यांच्या भावनेपोटी लगेच जी आर काढा या मताचा मी नाही. ते जर उडालं तर मला जातीला द्यायचंच ना, तर पक्का द्यायचं एवढा समाजाचा माझ्यावर विश्वास आहे. मग मला ते टिकावं लागेल ना विश्वास. म्हणून ते 2012च्या कायद्यात सरकारला दुरुस्ती करावी लागली. लहान काम नाही केलं ते, 45 वर्षात नाही झालं ते केले. ते जर लहान काम असतं ना, वाशीला जाऊन वापस आलेलो आम्ही सगळे स्वरीच्या अधिसूचना काढू नका म्हणून यावल्यावल्या सहित उभं राज्य विरोध करत होतो. अधिसूचना काढायची नाही म्हणून. ती जर चुकीची असती, ती जर टिकणारी नसती, त्यांनी विरोध केला असता का? ते म्हणले असते काढून जाऊन दे, आवडून जाणार आहे. त्यांना माहीत होतं 2012च्या कायद्यात जर दुरुस्ती ह्या मराठ्यांनी वाशीला जाऊन जर केली आणि मराठे जर सगळे सोयरे म्हणून आत गेले, पुरे मराठी ओबीसी आरक्षणात आले, हे लहान काम नाही केलेलं. उगाच ते बुटं चाटणारे काही पैदास ती म्हणती आम्ही काय मी केलं का ते एकट्याने? मग मी केलं का? तिथं हायकोर्टातले वकील होते, खूप मोठी टीम होती. मराठा आरक्षणावरचे अभ्यासक होते, म्हातारे झालेत बिचारे ते अभ्यास करू करू. ते होते कायद्याचे घटनेचे दोन्हीचे अभ्यासक होते, आयोगाचे समितीचे ज्यांना अभ्यास आहे ते सगळे होते. जेव्हा ते म्हणले की हा हे ओके बरोबर, त्यावेळेस पाठा 4 वाजता सांगितलं आहे मी ओके म्हणून. आता शिंदे समिती गठीत झालेली आहे, त्या दिवसापासून म्हणजे तुम्ही वाशीला गेला त्या दिवसापासून आत्तापर्यंत किती मराठ्यांना ओबीसीमधून कुणबी प्रमाणपत्र मिळालं? आणि आता शिंदे समितीची गठीत झालेली ती काम कशा पद्धतीने करते? मला नाही वाटत शिंदे समितीला काम करू दिलं जातं आहे म्हणून. पूर्वीच्या अगोदरच्या सरकारमध्ये काम करून दिलं जात होतं, परंतु आता जसे जसे मुख्यमंत्री बदलले तसं तसं आम्हाला संशय आहे. ते काही विरोधक नाहीत आमचे, जे खरं आहे ते बोलायची सवय आपल्याला. देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर एखादं काम केलं तर आम्ही केलं म्हणून स्तुती करणारे पण लोक आहेत. हो, असे विरोध करायचा म्हणून करणारे नाहीत. पण जी स्पीड एकनाथ शिंदे साहेबाच्या काळात त्या समितीला मुभा होती की तुम्ही रेकॉर्ड शोधा, प्रमाणपत्र द्या, व्हॅलिडिटी आपण द्या. स्पीडने अभियान सुरू होते. गावागावात अभियान घेतले जायचे, तालुका स्तरावर घेतले जायचे. अहो आता तालुका वंशवळ समितीच गठीत नाही आहे. काय मुदत वाढ देऊन फडणवीसनी काय काय साधलं? काय शिंदे समिती कुठं रेकॉर्ड शोधती, कुठं व्हॅलिडिटी देते? आता पळती.
आणि मुंबईला ज्या टायमाला आता शिंदे समितीला पाठवलं होतं वाटतं मुख्यमंत्र्यांनी, डाव कळतो लोकांना. 2-1.5 महिना झालं समितीला मुदतवाढ येऊन. समिती याच्या अगोदर का नाही आली? आताच कसं काय यायला लागली? आणि मराठवाड्यातच का? तुमची कार्यक्षेत्र हे राज्याचं आहे. तुम्ही राज्यात कसं काय नाही, नुसते मराठवाड्यात काय करताय? बरं, मराठवाड्यापेक्षा संभाजीनगरलाच आहे तुम्ही, छत्रपती संभाजीनगर. याचा अर्थ होतो सरकारनं नादी लावायला पाठवलं आहे. अहो, त्या समितीला ऑफिससुद्धा नाही आहे बसायला. मुंबईला काय काम करणार ते? थातूर मातूर काम करायचं, नादी लावायचं काम करायला लागले शिंदे सर, हे आपले फडणवीस साहेब. मराठ्यांना नादी लावायचं काम. समितीला मुदतवाढ दिली आणि ती आता छत्रपती संभाजीनगरला आली. अरे पण झालं काय? तिला बसायलाच ऑफिस नाही, ती रेकॉर्ड सुधीत नाही, ती नोंदी सापडत नाही, सापडलेल्याचे प्रमाणपत्र द्यायनात, अधिकारी राज्यातले व्हॅलिडिटी द्यायनात कुणबी प्रमाणपत्राचे. उपयोग काय? काहीच नाही. हे नादी लावायचे धंदे लक्षात आले. त्यामुळं आता मुंबईला सगळा हिशोब होणार, एकदाच पुरा हिशोब होणार. आता तुम्हाला एक आश्वासन दिलेलं, तुम्ही ज्यावेळेला उपोषण करत होता त्यावेळेला मराठा आंदोलकांवरती ज्या केसेस झालेल्या आम्ही त्या पाठीमागे घेऊ, आणि त्या वेळेला अजून आश्वासन दिली होती. घेतल्या खरंच केसेस पाठीमागे? म्हणूनच म्हणलो मी की देवेंद्र फडणवीस आमचा वैरी नाही आहे, शत्रू पण नाही आहे. काम करण्याची, टिंगल करण्याची एखादी जातीची देवेंद्र फडणवीसांकडं सातत्यानं होतं, म्हणून आम्हाला त्यांची चीड येते. सत्ता हस्तगत करायसाठी ओबीसी मराठा म्हणायचं, वाद लावून द्यायचे आणि सत्ता मिळवायची. हे जे लक्षण आहे ना, हे वाईटाकडं नेणारे लक्षण आहे देवेंद्र फडणवीसांचे. हिंदू म्हणायचं, लगेच मुसलमान, लगेच दलित म्हणायचं. स्वार्थ साधूपणाचा, संधी साधूपणाचा माणूस जर कोण असेल, स्वार्थासाठी लोक मेले तरी चालते, पण स्वार्थ साधला पाहिजे असा माणूस एकच आहे देवेंद्र फडणवीस. या माणसानं केसेस मागं घेऊ म्हणून एक घेतली नाही, सरसकट घेऊ म्हणले होते. बलिदान गेलेलं कुटुंब राहावं, लेकरा बाळांना त्यांना करता माणूस गेला आहे. छोटे छोटे लेकरं बाळं कशी सांभाळत असेल ती माऊली, त्यांना निधी आणि नोकरी देऊ म्हणले, नाही दिली आहे माणसानं. स्वतःच्या आईलाही समजतो. आणि राज्यातल्या आमच्या लेकीबाळीचं कंपाळाचं कुंकू उघडं पडलं आहे, कपाळ उघडं पडलं आहे, सगळं कुंकू पुसलं आहे. ती लेकबाळ तुझी आई नाही का? ती बहीण नाही का लागत कोणी? याच्यामुळं आम्हाला मग त्याचा राग येतो. तू समान वाग, राज्याचा प्रमुख माणूस. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्याशी समान वागलं पाहिजे, या भूमिकेचं ते पद आहे. अरे ही कुठली चाल यार? लाखो पोरावर माझ्या खोट्या केसेस केल्यात मराठीत. ही काय नियती? बदला होणार नाही, सत्ता टिकून राहत असती, जाईल कधी ना कधीतरी. तू मी महाना डोकं ताळीला जातं गरिबावर अन्याय केला. कधी ना कधीतरी बदल होणार, हिशोब होणार आहे. तुला पण सगळे सोयरे असतील ना. आमच्या सगळे सोयऱ्याला त्रास, पाहुणारावळ्याला मारहाण, हल्ले करणं, केशे करणं, चुका नसून दाखवणं, तुझ्या बी लोकात चुका असत्यानच ना. बदलन ना वेळ. त्याच्यासाठी सावध करायलो, अशी पेरणी करू नका, अन्याय करणारी पेरणी करू नका. पुढं चालून जर कधी काळी बदल झाला तर लोकांच्या डोक्यात राहील देवेंद्र फडणवीस त्या टायमाला असं वागत होता, आता आम्ही बी असंच वागणार. बदल्याची भावना माणसाच्या मेंदूत कधीच पेरली जाऊ नये. त्याच्यासाठी ती पेरणी जरा थांबवा, विषारी पेरणी तुमची. आणि ज्या सगळ्या मागण्या तुम्ही देऊ म्हणले होते त्याची अंमलबजावणी करा ना. आणखीनही देवेंद्र फडणवीस साहेब वेळ गेलेली नाही. प्रेमानं मराठ्याला जवळ करा. तुम्ही जर अशी वागणूक विषारी देत राहिलात, विष कालीत राहिलात, आकाश भावनेनं मराठ्याशी वागला, हमेशा सातत्यानं तुम्ही मराठ्याचा अपमानच करत राहिलात, त्यांना खुन्नस देत राहिलात, तर याची पेरणी अशी लोकात खुणगाट करून बसल की कधी काळी बदल झाल्यावर लोक पुरेपूर बदला घेतील तुमचा, पुरेपूर. ओबीसी समाजाच्या मंचावरती देवेंद्र फडणवीस जाऊ शकतात, मराठा समाजाच्या मंचावरती अजूनपर्यंत का नाही आले? द्वेष, मराठ्यांविषयी प्रचंड द्वेष असलेला माणूस. आम्ही वारंवार सांगतो की तुम्ही आमचे खरंच वैरी नाही आहे, शत्रू नाही आहेत. तुमचे विचार बदलणार आहो एकदा तरी. तुमच्या वयाला आणि पदाला ते शोभतच नाही आहे. राज्याचा मुरब्बी नेता म्हणून जर बघायचं म्हणलं तर सोयीनुसार या बोटावर थुका आणणारा माणूस
असं नाव कधीच पडू नये, ते देवेंद्र फडणवीसचं पडायला लागलं. कारण वागण्याची पद्धत ही निव्वळ खुंची आहे, कसानं भरलेली आहे. मराठ्यांचा करायचा तर फक्त अपमानच करायचा, मराठ्यांच्या पोरांचं वाटोळच करायचं, मराठ्या जातीला आरक्षण नाही मिळू द्यायचं म्हणजे नाहीच मिळू द्यायचं. ह्या खुंची भूमिकेत वागल्यामुळं एका दिवशी असा उठाव होईल, नेत्याला राज्यात फिरून देणार नाहीत आणि पुन्हा देवेंद्र फडणवीसला सत्तेवर येऊ द्यायचं नाही, हे लोक खुणगाट बांधून बदलाच घेतील. ह्याला कारणीभूत आणि जबाबदार असणार देवेंद्र फडणवीस. राज्यात जेवढा जातीवाद पसरला आहे ना, एकट्याच माणसामुळं, फक्त देवेंद्र फडणवीसमुळं. हे झालं की ते तयार करतो, ते झालं की ते तयार करतो, एकाच एक जोड उभा करून ठेवतो. मराठ्याचा नेता असला त्याला दुसरा जोड उभा करून ठेवी. मध्ये आता ते कोणी हिंदू जन नायक केलता एक, ते कोकणातला, त्याला 2 हिंदू जन नायक जोड उभा करून ठेवले. आता त्याला मागं टाकलं, झाला वापर करून भागलं त्याचा. आता त्याला दिलं लोटून, लात काढून बाजूला, लगेच आता दुसरे 2 आणले. म्हणजे आता यांना दोघाला जोड उभा करीन पुन्हा पुढं. ओबीसीत छगन भुजबळला पुढं आणि पुन्हा तिकडून 2 ओबीसीचे लीडर उभा करीन, इकडच्यावर लात मारीन, इकडे सुरू करीन, पुन्हा त्यांना 2 उभा करून ठेवीन. पुन्हा सत्तेच्या टायमाला हिंदुत्व म्हणून हिंदूचं रक्त आहे, त्याचं हिंदूचं रक्त लगेच 1-2 महिन्यात 3 महिन्यातच संपतं, लगेच त्याचं ओबीसीचं रक्त होतं. हां, मग ओबीसीचं रक्त आहे म्हणतो ते DNA मी. आता ते संपन त्याचं, आता कोणाचं तरी दुसऱ्याचंच हे म्हणते. काही दिवसांनी आता जर धनगराने आंदोलन उभा केलं कधी काळी, तर ते लगेच म्हणणार आहे आता मग रक्त मराठ्याचं किंवा मग इकडं हिंदूचं किंवा मग कोणाचं बी म्हणून ते. आता मराठ्याने आंदोलन उभा केलं आहे ना, म्हणून आता त्याचं ओबीसीचं रक्त झालं आहे. उद्या त्याला त्याचं रक्त बदलणार आता, कारण त्याला ती सवय आहे. ज्यावेळेस धनगराचं आंदोलन सुरू होतं तेव्हा त्याला विरोध करायसाठी दुसरे काउंटर करायला लोक होते. त्यांना गोड बोलून तुझा JR काढतो म्हणले, पहिल्या कॅबिनेटला नाही काढला. 15 वर्ष झाले, धनगराचं पुरं वाटोळं करून टाकलं. अशी शाळा आहे त्याची. आता त्यांना हाताखाली धरलं आहे, आमचं आंदोलन सुरू आहे, आमच्या अंगावर सोडितो आहे. पण मी माझी स्तुती नाही करत, पण आम्हाला गावखेड्यात आम्ही एकमेकाला मानणारे लोक आहेत. धनगर असन, 12 बलुतेदार असतील, मायक्रो ओबीसी असन, दलित मुस्लिम असेल, कोणत्याही जाती असू द्या, आम्हाला एकमेकात राहावं लागतं. त्याचं ऐकून आम्हाला दंगली खेळून नाही चालत. हे राजकीय स्वार्थापोटी 10-5 जणं करतील बोबाटा, त्यांना करू द्या काय करायचं. धनगराने मराठ्याच्या अंगावर यायचं नाही, मराठ्याने त्यांच्या अंगावर जायचं नाही, ओबीसीने मराठ्याच्या अंगावर यायचं नाही, मराठ्याने सुद्धा त्यांच्या जायचं नाही, दलित मुस्लिमांनी सुद्धा मराठ्याच्या अंगावर यायचं नाही, मराठ्याने सुद्धा त्यांच्या अंगावर जायचं नाही. ही भूमिका आम्ही पूर्णपणानं पार पाडली. कारण त्यामुळं काही होतच नाही आहे आणि यांना काही साधत पण नाही. पण ते देवेंद्र फडणवीसला नाही दम निघत. काम करायचं सोडून उलटं करणार. मागणी एकाची असली का त्याला देत नाही, दुसऱ्याला देतो. आम्ही आरक्षण मागतो ओबीसीतून, मराठ्यांची पोटजात उपजात म्हणून घाला. मराठ्यांची पोटजात होती कुणबी, उपजात म्हणून होती घाला, ते नाही घातले. त्यांनी पाठीमागं निवडणुकीच्या अगोदर ओबीसीच्या कोणच्या 7-8, 10, 15 जाती आणल्या आणि त्याच घातल्या. मागणीही नाही, काहीच नाही. आमचे लोक आरडून मरायला लागलेत, त्यांना देत नाही. म्हणजे इतका उलटा खोपडीचा. पुन्हा ते मध्येच शेतकऱ्यालाच कर्जमाफी करीन म्हणला. केली का? बरं, तो हिंदूचं रक्त, याचं रक्त आहे ना, ते कोणाचं? ओबीसीचं रक्त आहे म्हणला, DNA तो ओबीसीचं रक्त आहे ना, जाऊन आमच्या लागून दे काढी तिकडं, आम्ही आमचं बघू कसं घ्यायचं, काय करायचं आरक्षण. तो रक्त जर ओबीसीचं आहे, DNA तो जर ओबीसीचा आहे, शेतकरी तो ओबीसी आहे ना, दे बरं उत्तरेचं. केली कर्जमाफी त्यांची, म्हणलं होतं का नाही निवडणुकीच्या आधी कर्जमाफी करी. लाडक्या बहिणीला पगार सुरू केले, आमची लागू दे काढी, आम्ही आमचं बघू काय करायचं. तो ओबीसीचं रक्त आहे ना, लाडक्या बहिणी ओबीसीच्या असत्या ना, कारण त्या मराठ्याच्याच असतात. काय कमून बंद केलं? एक बी ओबीसी शेतकरी नाही का? कर ना कर्जमाफी. लोकांनीच ओळखलं याला, चायलं हे लई ह्या बॉर्डरचं ह्या बॉर्डर थोका आणते. आमच्या खेड्यात म्हणलं जातं ह्या बॉर्डर थोका आणणे म्हणजे काय? रसा तळाला जाणे, खडे खडे वर येणे म्हणजे काय? तसला प्रकार आहे. मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी, म्हणजे असं म्हणा की मराठ्यांचा आरक्षणाचा शत्रू कोण आहे? आता सगळं राज्याला दिसतंय, हे विचारायची गरज नाही, सगळ्यांना कळतंय सुद्धा. शत्रू जर नसता तर देवेंद्र फडणवीस साहेब म्हणलेच नसते. मुंबईला आल्यावर पोलिस बघून घेते किंवा मी ओबीसीसाठी लढणार, मराठीसाठी नाही लढणार. दुखवल्यानं सगळे मराठी पक्षातले पण सत्तेतले सुद्धा मराठी म्हणायला लागलेत आज.
आमचे पोरं आम्हाला म्हणायला लागलेत, पप्पा मम्मी आपली सत्ता असून आम्हाला शिकायला अडचणी येतात, नोकऱ्या भेटणार, आरक्षण द्या ना, आपली सत्ता असून. आणि ते म्हणतात आम्ही ओबीसीसाठी लढणार, आमसाठी नाही लढणार का? आणि पप्पा मम्मी तुम्ही नाही लढले का त्यांना निवडून आणण्यासाठी? खायला लागलेत ना भाजपमधले मराठी, काँग्रेस शिवसेनेतले मराठी खायला लागले लेकरा बाळाच्या घरात. कारण वाटलं लेकरा बाळाच होते. सत्ता आली म्हणजे काय सगळे पदाधिकारी कार्यकर्ते सुधारते काय? आरक्षणातून शिक्षणातून आपल्याला सुधारावं लागणार आहे ना. एखादा अर्ध सुधारत, बाकीचं गाव मरण ना सगळं, सत्ताधाऱ्यात जरी असलं तरी पण. त्यामुळं लोकांनीच आता ओळखलं हा आता लढायचं. प्रमुख चेहरे पुढच्या तोंडाला जरी नाही दिसले, सगळ्या पक्षातले मराठी यावेळेस तुम्हाला तुटून पडलेले दिसते. जातवंत घरी राहणार नाही. आता ज्याला स्वतःला मराठा लावतो, स्वतःला 96 कोळी समजतो, क्षेत्रीय मराठा समजतो, ते असं लावलं तर नाही घरी बसू शकत. ज्याला बुटच चाटायचे चापला त्यांच्या, ती पैदाच बसू शकते. जातवान मराठा नाही, अस्सल खानदानी नाही बसू शकत. आता प्रत्येकाला लेकरच मोठे व्हावं वाटते. आणि मी त्यांच्या लेकरासाठी लढतोय. मी कोणासाठी लढतो? त्यांचे सगळ्या पक्षातल्या मराठ्यांचे, गोरगरीब शेतकरी मराठ्यांचे, मजूर मराठ्यांचे, कुणी एस-टी ड्रायव्हर आहे, कुणी कंडक्टर आहे, कुणी रिक्षा चालवतो, कुणी टपऱ्या आणतं आहे, कुणी हॉटेल चालवतं आहे, कुणी किराणा दुकान चालवतं आहे, कुणी टेम्पो ट्रॅक्टर चालवित आहेत, कुणी ट्रका चालवित आहेत, कुणी माथाडी कामगार आहे, कुणी डबेवाले आहेत, कुणी कंपन्या पुढं वॉचमॅन आहेत, कुणी शेतीत काम करतं आहे, कुणी शेतकरी आहे, कुणी नोकरदार आहे, कुणी पोलीसमध्ये आहे, कुणी महसूलमध्ये, कुणी डॉक्टर आहे, कुणी इंजिनियर आहे, कुणी शिक्षक आहेत. या लोकांच्या लेकरांसाठी झटतो आहे मी. मला कसं काय एकट्याला वाड्यावर सोडतील ते? देवेंद्र फडणवीसनं मला उघडं पाडायचं ठरवलं आहे. मराठी कसं काय पाडू देते? त्यांच्या लेकराबाळासाठी झटतो आहे मी. रात दिवस उपाशी तापाशी राहून रक्त जाळतो आहे. ते मला कसं उघडं पाडते? आणि मी कोणासाठी करतो? माझ्यासाठी नाही, त्यांच्या लेकरांसाठी. आणि मी जर एवढं करत असलो, ते घरात नाही झोपू शकत. जातवान मराठ्याला मी मुंबईत गेल्यावर घरी झोपच येऊ शकत नाही. त्याची ओढ मुंबईकडेच असणार आहे. जातवाना जी आपली अस्सल अवलाद आहे ना, ती नाही घरी झोपू शकत. ती जरी इथं राहिली तरी ते म्हणणारे चल बाबा मी मागून मुंबईला जातोच, उद्या लेकरं बाळ शापशिवाय देते. नाही झोपू शकत. जातवान अस्सल अवलाद मराठ्याची, खानदानी रक्त घरात मी मुंबईला गेल्यावर नाही झोपू शकत. इतकं गार, इतका अन्याय सहन करणारं रक्त मराठ्यात नाही खेळत. लोकशाहीच्या मार्गानंच जायचं. पण मुंबईत मीच तुम्हाला खात्रीनं सांगतो, ओरिजिनल अस्सल अवलाद मराठीची नाही घरात झोपू शकत. गावात फिरूच शकत नाही ती. सगळे पोरण माणसं मुंबईकडे निघाले, तू घरात झोपतो म्हणजे समाजावर संकट आणायला लागला तू घरात झोपून. त्याच्यामुळं एकही मराठ्याला असं वाटणार नाही की संकट जातीवर यावं आणि माझ्यामुळं यावं म्हणून मराठा समाज घरात झोपत नसतो, शेतातही जात नसतो, कुणी नोकऱ्याला जात नसतात. 29 ऑगस्टला करोडो मराठी तुम्हाला मुंबईत दिसत असते. भले ते आम्हाला तिथं आशीर्वाद देऊन वापस येतील, पण खानदानी मराठा जो मिशेवर ताव देतो, कॉलर टाईट करतो ना, जातवान क्षेत्रियाची अवलाद घरात झोपूच शकत नाही. आणि जी झोपन ती क्षेत्रियाची अवलादच नाही आहे. सरकारमध्ये म्हणजे 288 आमदार आहेत. त्या 288 पैकी 60 ते 70% आमदार मराठा समाजाचे आहेत. त्यांना त्यांचं रक्त सळसळत नाही सगळं बघताना? काय असतं, मला जी माहिती मिळाली ती इथून मागं मी त्यांना झापीत होतो, झोडीत होतो. त्यांची मजबुरी, त्यांनाही वाटतंय आरक्षण मिळालं पाहिजे. ह्या लढ्यात 100% ते समाजाच्या पाठीमागे आहे. 27 ऑगस्टला जे आम्ही निघतोय 100% पाठीमागे आहे. कारण ते काय, ते म्हणते ते कामं घेतले, ते कामं गुतीत आहे, बिलं अडकीत आहे, लय त्रास देत आहे. आम्हाला वाटतंय ना, लेकरा बाळा शापशिवा कशाला खावा समाजाच्या लेकरा. म्हणजे ओबीसीचं काय असलं की ते सगळेजण येतात त्यांच्या लेकरा बाळाचं. मग आपल्या जातीच्या लेकरा बाळाचा प्रश्न आहे ना. मग आम्हाला लोक नाव ठेवालेत ना की जायला तू मराठीचा अवलादीचा पोटचा असून सुद्धा तू इथं काय करतो रे. ते सगळे एक येतात. तुम्हाला रोग आले की आले एकत्र, ह्या शापशिवाय खावायला लागतात. लेकरा बाळासुद्धा घरी नाव ठेवतात, पप्पा मम्मी तुम्ही घरी काय करतात? तुम्ही जरी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असतान, सरपंच असतान, तुम्ही नगरसेवक असतान, तुम्ही आमदार असतान, महापौर असताल, तुम्ही घरी काय थांबता? सभापती असताना, तुम्ही उपसभापती असताना, आम्हाला उद्या आरक्षण लागणार आहे शिकायला नोकरीला, तुम्ही घरी कम थांबता? बरं, तुम्ही तुमच्या नेत्याचं ऐकून देवेंद्र फडणवीसचं ऐकून जाणार नाहीत, मग मला नोकरी लागणार का? मला शिक्षण मिळणार का? नाही उत्तर यायचं. त्याच्यामुळे ते सुद्धा ह्यावेळेस बाहेर पडणार आहे. 100% ह्यावेळेस बाहेर पडणार. आणि ते नाही पडले ना, मराठी त्यांना गुलाल नाही लागून देत, पुन्हा नाही लागून देतात. 29 ऑगस्टला तुम्ही मुंबईला सगळेजण जाणार म्हणताय, काय करणार आहे नक्की? म्हणजे आजपर्यंत मराठाला आरक्षण दिलं नाही सरसकट म्हणा, किंवा 29 ऑगस्टला असं काय नक्की करणार आहेत की आरक्षण मिळेल? आपली मागणी आहे बाबा, मराठा आणि कुणबी एक,
त्यावेळेस गिरीश महाजन साहेब म्हणले होते, म्हणून हे सगळ्या स्वारीचं लफडं निघलं होतं मध्ये. ते म्हणले सरसकट शब्दाला त्यांचं लय दुखत आहे म्हणे, मग आपण काहीतरी पर्याय काढू. म्हणलं काढा पर्याय, मी सरसकट मागणीवर ठाम आहे. पण ते म्हणले त्याच्यावर ठामच राहा, त्या मागणीवरती काय हरकत नाही. पण कायदा पारित जर करायचा असला मराठा आणि कुणबी एक तर त्याला आधार लागतो, त्याशिवाय कायदा पारित नाही होत. ठीक आहे म्हणलं, आधार तयार होईलच. मग तोपर्यंत काय केलं तर सगळ्या सोयऱ्याचं म्हणले करायचं. म्हणलं ठीक, सगळे जे झाले 4 जे झाले त्यांनी सांगितलं की म्हणलं हे शब्द बसतोय का. म्हणले हा, व्यासपीठावर म्हणले अंतरवालीच्या. बरं तो का घ्यायचा, मग मी पण डाव टाकला. म्हणलं येऊ दे, सगळे सोयरे नाही बसले तर येणे परत उडून टाकावं कोर्टात, पुन्हा घोळ व्हायचा. सगळे सोयरे का आणि कुणाचा, हा प्रश्न खूप मोठा होता. मग मी सांगितलं बाबा ज्याची कुणबी नोंद निघाली त्याचे परंपरेनुसार पिढ्यांना पार लग्नाच्या ज्या सोयरीकी जुळत्यात ते सगळे सोयरे घ्या. म्हणजे ज्याची नोंद निघाली त्याच्या सगळ्या राज्यातल्या सोयऱ्याला द्यायचं. का द्यायचं हा पण प्रश्न आला. सोयरा म्हणूनच नुसतं द्यायचं तर का द्यायचं. ज्याची कुणबी नोंद निघाली त्याचा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्याचा व्यवसाय सारखा आहे, त्याची पोटजात हे उपजात हे म्हणून घ्यायचं. त्याची पोटजात हे उपजात हे म्हणून घ्यायचं आणि ती घेता येते. पोटजात उपजात म्हणून सोयरे ज्याची कुणबी नोंद निघाली त्याचे सोयरे पोटजात उपजात तत्सम म्हणून घेता येतं. हे कायद्याला मान्य नाही, कारण बाकीचे घेतले, बाकीचे सोयरेच घेतलेत ना. कोण घेतलेत मग, कोण घेतले तर बाकीचे 180 जाती होत्या, नंतर घेतलेल्या कशाच्या आधारावर घेतल्या, पोटजाती उपजाती म्हणूनच घेतल्या ना. पण घेतले कोण, सोयरेच घेतले ना त्यांचे, सगळे सोयरेच घेतलेत. कोण घेतले दुसरे दाखवा मला. एक माळी घेतला, बाकीचे 5-7 जाती माळी कसं काय आल्या, ते सोयरे नाहीत का त्यांचे, नाहीत. फक्त पोटजात उपजात म्हणून घेतले. आणि तेच म्हणणं आहे आमचं बी, ज्याचं कुणबी नोंद निघाली त्याचे सोयरे घ्या. पण कारण काय, सोयरपण जुळतंय म्हणूनच नुसतं सोयरपणासाठी नाही, त्याची पोटजात उपजात म्हणून त्याला आत घ्या. कारण दोघांचा व्यवसाय सारखा आहे, रोटीबिटी व्यवहार होतोय, सणावाराच्या परंपरा आहेत, धर्माच्या परंपरा आहेत, संप्रदायाच्या परंपरा सारख्या आहेत म्हणून घ्यायचं आहे. आणि मग त्यांची खरीगोची तिथं झालेली की त्यांचे पण सोयरेच घेतलेत पोटजाती उपजाती म्हणून. मराठीचे सोयरे घ्या पोटजाती उपजाती म्हणून, अशी व्याख्याच आहे. पाटील साहेब, आता तुम्ही जे सांगितलं की ओबीसींचं कसं पोटवारी केलं तर त्यांचे सगळे सोयरे येतात, तसं मराठ्यांचं एक कुणबी प्रमाणपत्र मिळालं तर त्याचे अनेक सोगे सोयरे एकत्र येऊ शकतात. असं केलं तर सगळ्यांनाच सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं ना. त्यांनीच सांगितलं होतं ना, सरसकट शब्दामुळं त्यांचं लय पोट दुखतं असं गिरीश महाजन साहेब फडणवीस साहेबांच्या वतीनं येऊन म्हणले होते अंतरवालीला. ठीक आहे म्हणलं, सरसकटला पोट दुखतं आहे तर ज्याची कुणबी नोंद निघाली आत्तापर्यंत विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र, खानदेश किंवा आता नवीन नोंदी सापडल्यात ते सगळ्यांचे मिळून जे सगळे सोयरे असतील त्यांना देऊन टाका पोटजात उपजात म्हणून. बाकीचे सुद्धा सोयऱ्याला तसंच दिलं आहे पोटजात, त्यांचे सोयरेच घेतले सगळे, दुसरं कोण घेतलं आहे हेच आपण सांगितलं. आणि आता मला वाटतं त्याची आवश्यकता पण नाही आता, कारण त्यावेळेस त्यांनी एक शब्द वापरला होता की मराठा आणि कुणबी एक ही तुमची मागणी आहे. या मागणीसाठी तसा कायदा पारित करायचा असला तर आधार लागतो. माननीय शिंदे समितीनं 58 लाख नोंदीचा अहवाल दिला आहे. आता काय अडचण आहे GR काढायला, कशाचीच गरज नाही. आता 58 लाख नोंदीचा अहवाल आहे, मराठा आणि कुणबी एक हे GR काढून टाका आणि मोकळ्या. डोक्याला ताण देऊ नका, तुम्ही पण घेऊ नका. विनाकारण मराठ्याला खवळून घेऊ नका तुम्ही, विनाकारण ओबीसी मराठ्यात दुही पण निर्माण करू नका. त्यांना आधार नव्हता तरी पण दिलं, आम्हाला आधार आहे तरी पण देत नाहीत म्हणल्याच्या नंतर हे अवघड आहे. कारण आमचा 7-12 जमिनीचा सापडलेला असून जमीन देत नाहीत म्हणल्यावर मग अवघड आहे. मग सरकार जाणून बुजून आमच्या मराठीच्या लेकराचं वाटोळं करतं आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि मी होऊ देणार नाही. गॅजेटियर हैदराबाद सरकारी नोंदी रे बाबा, दस्तऐवज देऊ, पागल आहेत का काय, का सरकार आहे का कोण आहे तुम्ही, का जनर सांभाळायचं काय तुम्ही, तुम्हाला सरकारी नोंदी कळत नाही, कशाला सरकार चालविता. स्वतःला शासक प्रशासक म्हणून घेता, राज्याच्या प्रमुख खुर्चीवर बसायचा तुम्हाला कणतलही आहे, तुम्हाला सरकारी दस्तऐवज कळत नाही का. सरकारी दस्तऐवज आहे, राजश्री शाहूराजांच्या संस्थांचं, सातारा संस्थांचं गॅजेटियर आहे, अख्खा पश्चिम महाराष्ट्र त्याच्यात बसतो. मग सरकारी नोंदी तुम्हाला मान्य नाहीत म्हणल्यावर
तुमच्यासारखं भंगार सरकार नाही मग दुसरं कोणचं. आम्ही हक्क मागतोय, कोणत्या ओबीसीला आरक्षण नाही मागत आम्ही. तेच आमच्यात घुसले आहेत. आम्ही 150 वर्षापूर्वीचे, तुम्हाला आत्ता 90ला दिले, 1990ला. आम्ही 150 वर्षापूर्वीचे आरक्षणात. आम्ही नाही तुमच्यात घुसायलोत. तुम्ही आमच्या ताटात बसलात, ते आम्हाला म्हणते आमच्या ताटातलं घेऊ नका. अरे तुम्ही आमचं ताट खाता आणि ताटातच झोपलाय परत तू. आमच्यात घुसलाय तुम्ही, बघा शोधून दाखवा बरं तुमची एखादीच नोंद. तुम्हाला कायदा मान्य आहे ना, संविधान मान्य आहे ना, तुम्हाला लोकशाही मान्य आहे ना, पाळताना तुम्ही दाखवा बरं तुमची नोंद. आमच्या 150 वर्षापूर्वीच्या नोंद दाखवतो तुम्हाला. कसं काय नाही सहन करीन मी. हा खोटं असतं ग बसलं असतं. आणि माझ्या समाजालाही कळलं आहे, आयला असून देत नाहीत म्हणजे पोरं मारायचं ठरवलं यांनी. कसं काय मारतात बघू, चला बरं म्हणतात मुंबईला आता. आणि निघाले मग मराठी. पोट्टे काय ह्या बरं लय मुंबईत घुसणार आहेत, बघूच म्हणतात बरं कोण मारतं ती. पुन्हा ती भानगडीत पडायचं नाही बरं का देवेंद्र फडणवीस साहेब. ती भानगड बंद एकदा केलं तुम्ही, आमच्या आई बहिणीचे डोके फोडले. एकाही पोराला जर काठी बी नुसते डवचेली बी ना, तर राज्यात फिरणं मुश्किल होणार. त्या भानगडीत पडू नका. बघूच आता काय होईल ना. यायलो आम्ही मुंबईला 29ला. बघू कोण आडवित आहे, काय काय करतं आहे, कसं करतं आहे. आमचं बी लोकशाहीचं हत्यार काय असतं, शस्त्र काय असतं तुम्हाला कळत नाही. त्यांनी पण त्यांची फौज तयार केली की. करू द्या ना, आम्ही तीच वाट बघतोय ना. आम्ही तीच वाट बघतोय. सरकारी नोंदी असूनसुद्धा एका समाजाला संपवण्याचा घाट घातला जातो. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी मराठ्यांच्या पोरांचे खुनं पाडायचे, मराठ्यांच्या पोराला बलिदानं करायला लावायचे, आत्महत्या करायला लावायचे. एवढा मोठा राज्यावर बलाढ्य समाज असूनसुद्धा नुसतं का मार खायलेत काय आम्ही. उठलं सुटलं का आम्ही विनाकारण कारण आठलं 2 तोंडात खाऊ तुमचे आम्ही. हो, आमची काय चूक असेल ना 2 तोंडात खाऊ आम्ही. चूक नसून हे ते दिवस गेले आता. ते त्या भानगडीत पडायचं नाही आता. बघू ना, आम्ही काय बोलत नाहीत. बघू ना कोण कोण आडीत आहे, काय काय करतात बघू ना. आम्ही काय शस्त्र कशाला म्हणतात ना लोकशाहीचं कळन त्यांना. पण आता नवी मुंबईमध्ये 144 कलम लागू केले. ते हमेशाच असतं. त्या मुंबईत हमेशा असतं ते. मुंबईच्या मराठा मोर्चा तिकडे येणार आहे त्या अनुषंगाने पण अशी काही पावलं उचलली असं बोललं जाते. आम्हाला काय होत नाही. लोकशाहीला सोडत नाहीत आम्ही. त्याच्यामुळं आमचं काय होत नाही. शांततेत जायला आणि शांततेत यायला आणि मागणी शांततेत मांडायला या देशात कुणी रोखू शकत नाही. आम्ही जाळपोळ करीत नाहीत, दगडं फेकीत नाहीत. आम्हाला गरज नाही त्याची. आम्ही नुसते बसलो तरी दगड आहेत, नुसते बसलो तरी बी एवढी ताकद आहे आमची. आम्ही नुसते बसलोत बी तरी सगळा देश ठप्प होऊ शकतो, एवढी शक्ती आहे आमची. त्यामुळे दगड आणायची गरज नाही, काय नाही काय नाही. नुसतं आम्ही बसलोत बी ना सगळा देश ठप्प करतो आम्ही. काय प्लॅन आहे नक्की? नाही ते तर सांगत नसतात. त्यांनी सांगितलं का आम्हाला आत्ता देतो, उद्या देतो, परवा दिवशी देतो, 13 दिवशी देतो आरक्षण. फसवलंच ना. लोकशाहीचं शस्त्र कशाला म्हणतात तुम्ही. आडवा तर कोण कोण आडवतं बघूयात. आणि मराठ्याचं पोरानं ठरवलंच आता कोण आडीतं आहे बघायचंच या बाहेर. आता कोण आडीतं बघू बरं. कारण चूक नाही ना आमचं. चूक असतं तर आम्हीच येणार नाही तिकडं. आमचं गॅझेटियर आहेत तिन्ही पण. मराठा आणि कुणबी एके पुरावेत 58 लाख नोंदीचे. तुमची समिती तुम्हीच गठीत केली. सरकार तुमचं अहवाल तुम्ही स्वीकारला. आमची नाही ती समिती. कसं काय देत नाहीत. सगळे सोयऱ्याच्या आधी सूचना निघली, ती अंमलबजावणी कसं काय होत नाही बघतो ना आम्ही. आता आरपार आहे. शेवटची फाईट आहे. अंतिम लढा होणार. होतं ना भविष्य त्याचा विजय होणार. गुलाल मराठ्यावर फेकणार मी. 100% फेकणार आरक्षण घेऊन. कसं काय होत नाही बघू. लय गाड्या लावल्यात पोट्टेनी. पोट्टे मग असे तराला एखादं मग खुन्नच दिली ना आम्हाला. मराठ्याचे पोट्टे लय कलाकार. मग त्यांनी मग अशा गाड्या लावल्यात. हो दे म्हणते ती एकदा जीव व्हायचं ते. आता एक पाहिली 1 1 2 2 3 3 4 4 गाड्या असायच्या. 15 15 20 20 गाड्या झाल्यात. काय पागलपणी काय ती 15 15 20 20 गाड्या म्हणजे. आणि मी फपारे आणत नसतो नुसत्या. शेंगा ठोकीत नाही, गप्पा नाही आणत नुसत्या. कारण माझ्या जातीवर मला तेवढा विश्वास आहे आणि माझ्या जातीचा माझ्यावर विश्वास आहे. मी काही कमवतच नाही. त्यांच्या लेकरा बाळासाठीच उभा करतो हे सगळं. त्यामुळं ते बी ढिले पडत नाहीत. जाऊ द्या म्हणतात. हो द्या आता शेवटची फाईट म्हणतात ना. आता जे वातायची वेळ येईल ते होते आता. हो द्या काय व्हायचं. काचा हक्काच गाड्या लावल्यात लोकांनी बी. अहो काय काय पोरण माणसं असे आहेत आपले. नोकरदार असतील किंवा मोठाले शेतकरी असतील किंवा राजकारणी मराठी असतील. हक्काच खिशातून गाड्या लावल्यात त्यांनी 10 10 5 5 या काय काय. हो द्या म्हणतात. लढा
जे होईल ते होईल आता, पण जातीचा अपमान आता सहन नाही करायचा. कारण जातवान मराठी नाही सहन करू शकत जातीचा अपमान. पाटील साहेब, तुमच्यावरती एक आरोप केला जातो, म्हणजे असं बऱ्याच लोकांकडनं बोललं जातं की आज कारखाने असतील, मोठमोठ्या बँका असतील, सहकार क्षेत्रामध्ये मराठा समाजातलं सगळ्यात मोठं वर्चस्व आहे. 288 आमदारांपैकी अनेक मराठा आमदार आहेत. मग मराठ्यांना सरसकट मराठ्यांना आरक्षणाची गरज काय आहे? ज्यांना गरज आहे त्यांना आरक्षण दिलं तर ठीक आहे, पण सरसकट जो आरक्षण पाहिजे ह्याची गरज काय आहे? अरे सरसकटचा अर्थ असा, ज्याला घ्यायचं ते घेईल, ज्याला नाही घ्यायचं ते घेणार नाही. जबरदस्ती आहे तिथं. सरसकट मराठा आणि कुणबी एक KGR काढला आणि मग तुमच्या गळ्यात आणून बांधणार आहेत प्रमाणपत्र. हे धरतो म्हणून तहसीलदार तुमच्या घरी येऊन म्हणून काय येतो गळ्यात बांधा, आता तुम्ही गेलात तर देईल, ज्याला घ्यायचं ते घेण्यात नाही घ्यायचे. सरसकटला अडचण काय? आणि असे कारखान्यावरून त्याच्यावर थोडं असतं. कारखाने, शाळा आहेत, त्याच्यावर आरक्षण नाही आहे ना, त्याच्यावर आरक्षण नाही, ती निकष नाही आहे आरक्षणाचं. तुम्ही सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत का? तुमच्याकडं ती परिस्थिती उद्भवली का? तर दिलं जातं. आम्ही शैक्षणिक मागास सिद्ध येतं, सिद्ध झालोत आम्ही. तुम्ही नाही झाले, कोणीच. कोण झालं? दाखवा बरं एखादं नाव. आम्ही 3दा झालोत. आम्हाला मागास सिद्ध 3दा केलं, एकदा नाही. राणे समितीने एकदा केलं, गायकवाड आयोगाने एकदा केलं, सुक्रे समितीने 3ऱ्यांदा केलं, तरी आरक्षण नाही. तुम्हाला कोणाला केलं रे? 200-400 जाती आहेत तुमच्या, कोणाला केलं आहे? मंडल कमिशननं मागास सिद्ध दाखवलं आहे का? जनगणना केली आहे का जातीची? जी जात OBC आरक्षणात घाले त्याची यादी दिली आहे का स्वतः? भास्करराव जाधव साहेबांनी त्यावेळेची यादी आंतरराष्ट्रीय परिषदेत दिली होती, ती यादी उचलली त्या मंडळनी. इंग्रजांची 1931ची जनगणना उचलली. मागास सिद्ध करा म्हणलं तर कोणाला मागासं नाही, फेगासं नाही, काही नाही. ते गाबाळ उचललं, फुकटचं घेतलं आणि VP सिंग सरकार समोर ठेवलं, झाले OBC तुम्ही. मागास सिद्ध नाही, फेगास सिद्ध नाही, कशावर काय नाही. पैशावर असतं काय? कारखान्यावर, शाळावर, पैशावर, श्रीमंतीवर आरक्षण आहे का? मागासल्यापणावरती आरक्षण आहे, श्रीमंतीवरती आरक्षण दिलेलं गेलं. मग तुमचे तो पुरे बाहेर पडते अख्खे, त्याच्यावरती नाही आहे ते. आणि शाळा आहेत, कारखाने आहेत, कष्टाचे आहेत ते मराठी. ते लोबाडे काय कोणाचे? तुमचे कष्ट उपसावं लागलं. जरी आमचे राजकीय मतभेद, सामाजिक मतभेद असतील आमच्या मराठ्यात, म्हणून काय तुम्ही त्यांच्यावरती वार नाही करावं डायरेक्ट. आम्ही भाजपच्या मराठ्याला बोलतो, राष्ट्रवादीच्या मराठ्याला बोलतो, काँग्रेसच्या बोलतो, शिवसेनेच्या मराठ्याला बोलतो, सगळ्यांच्या मराठ्याच्या पक्षातले आमदार, खासदार, मंत्र्यांना आम्ही बोलतो. आमचे वैयक्तिक मतभेद असतील. याचा अर्थ असा नाही की तुम्ही डायरेक्ट त्यांच्यावर वारच करावं म्हणून आणि आम्ही बघत राहावा. एवढं वैर नाही आहे मग राजकीय पक्षातल्या मराठ्याचं आमचं. तुमची आहे का ती शाळा? कारखाना तुमचा आहे का? कष्ट नाही करावं लागले का? तुम्ही का फुकट पत्रकार झाले काय? मेहनत घेतल्याशिवाय कशाला आले मुंबईहून इथपर्यंत? मेहनतच उपसायला लागली ना, रात्रभर गाडीत जागायला लागलं ना. फुकट होतो का? प्रसिद्धी देतो काय पत्रकार बी? त्याचं मराठ्याला काय फुकट आलं का ते? शाळा आहेत, कॉलेज येतं, त्यांच्याजवळ काय काय येतं, कारखाने येतं, जिनिंग आहेत, आमकं तमकं. फुकट आले काय? का लुबाडलं का तुमचं? कुठं कामं येतं, कॉन्ट्रॅक्टर येतं, बिल्डर येतं, उद्योगपती आहेत, त्याला रात्रात पाठपाठ जागावं लागतं. तेव्हा ते होतं. तुम्ही करा ना, तुम्हाला रोग आला काय? तुम्ही करा ना, तुम्हाला ऐकतं पाहिजे. लोकांच्या जवळ ध्यान ठेवायचं, ती शाळा मला दी, ते कारखाना मला दी. तो उभा कर ना दुसरी. तुमच्यात नाही दम, नाव ठेवायचं आमच्या मराठ्याला. आम्ही शेती आमच्या कष्टावर कमावलं. तुमची लोबाडी का कोणाची? अतिक्रमण करून घेतली का? हाय का एखादी अतिक्रमण केलेली? सातबारे आमच्या नावचे आहेत, आम्ही ते विकत घेतल्या. कष्ट करतो, पिकितो आम्ही. तुमचं पडक पडतं, त्याला आम्ही काय करावं? तुला झोपायचं दुसरीकडं, प्रचार करायचा चौथ्याचा, तुला नीतिगिरी गाजायची आणि कणायचं दुसऱ्याच नावाने. आमचे लोक कष्ट करते, टिकवतेत. ते शाळा टिकवल्यात, कॉलेज टिकवलेत, कारखाने टिकवलेत, बिल्डरशिप टिकवली, उद्योगपती व्यवसाय टिकवलेत, पत्रकारिता टिकवली. उदाहरणार्थ डॉक्टर, शिक्षकांनी त्यांचं, इंजिनियरांनी त्यांचं टिकवलं आहे, मेहनत घेतली. मी माझं आंदोलन इमानदारीवर टिकेलं आहे. असं आहे ते. तुमचं पोट दुख होतं, त्याला आम्ही काय करावं? तुम्ही ती रेस करा ना. त्यांनी कारखाना टाकला, आपण टाकू. त्याच्या कारखान्यावर काय जळू तू? आणि तुम्हाला दुसरं काय येतं आहे त्याशिवाय? आणि तुमचं काय केलं मराठीने? तुम्हाला मग सांभाळून आत्तापर्यंत. आता तुम्हाला राजकीय नेते मराठीचे वाईट वाटायला लागले का? ही मराठ्यांविषयीचं त्यांचा द्वेष आहे. पण ते बरं झालं, त्यांच्या तोंडून उघडा पडल्यामुळं मराठीचे नेते बिशाने झाले. हे आपली नीट झक मारा म्हणतात.
एक राहा आतून का व्हायना आणि राहायला लागले आता सगळ्या पक्षाचे. माझं तर त्यांना आव्हान आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मराठ्याच्या सगळ्या पक्षातल्या नेत्यांना. आमचं तर काय वाकडं करू शकत नाही कोणी, आमजवळ काय आहे. पण तुम्ही सुद्धा टिकावं. तुमच्यावर लयच जळणारे वर्ग झाला आहे. एखादी ॲक्शन पॉवर कमिटी तुमच्यात असली पाहिजे, तात्काळ ॲक्शन घ्या. पक्षात कोणचे असू द्या, आतून वाटा गेले की सगळे असे टाईट राहिले पाहिजेत. टिकावं लागेल तुम्हाला सुद्धा, कारण आम्हाला बी तुम्ही टिकवा, आम्ही पण तुम्हाला टिकवू. ही आता गरज आहे. तसं युग आहे हे प्रत्येक मराठ्यांनी समजून घ्या. दातडं काढून नुसते वायाला जाऊ नका. वायाला जाताल समाज सांभाळा, त्याचं रक्षण करा, त्याचं संरक्षण करा. 29ला पण सगळे चला मुंबईला. मगाशी तुम्ही बोलता एक गोष्ट सांगितली की देवेंद्र फडणवीसांमुळं जातीयवाद बऱ्याच ठिकाणी पसरला. पण जे आता ओबीसी समाजाचे प्रचार करतात वगैरे त्यांचं हे घेऊन चालले ते त्यांनी बऱ्याच वेळा बोलून दाखवलं की खरा मराठवाड्यामध्ये जातीयवाद तुमच्यामुळे पसरला. काय केला दाखवा, मला दाखवून तर द्या. मान्य करायला मागं पुढं नाही बघणार. कारण क्षेत्रीय मराठ्याला एक वेगळे संस्कार आहेत. ते जे खरं आहे ते बोलतो. केलं म्हणलं तर केलं म्हणणार, केलं म्हणलं की केलं म्हणून लपून नाही ठेवणार. कुठं केला आरक्षण मागणं जातीवाद समजता तुम्ही? मग तुम्ही घेतलं 90ला, मग जातीवादीच तुम्ही बी आधी, माया आधी तुम्ही. मग मी मराठ्यांना आरक्षण मागतोय 2023मध्ये. तुम्हाला आरक्षण दिलं 90-89मध्ये. आरक्षण मागणारा जर जातीवादी आहे तर तुम्ही माया आधीचे जातीवादी. मग आहे बुवा मी कोणाला बोललो? देवेंद्र फडणवीसला काय बोललो मी? आधी म्हणतोय तुम्ही जर आमच्या आई बहिणीला आणतात, तुमच्या आईला आणल्यावर तुम्ही गप्प बसता का? मी मराठ्याला मायबाप मानतो. माझ्या आई बहिणीचं रक्त सांडलं, सोडणार नाही. मी कुठं बोललो? तेवी आला आंबडला सभा घ्यायला ते येवलेचं ते दलिंदर. मग मी सुरू केलं. मी आधी कोणाच्या वाटा गेलो? मला दाखवा ना, त्याचं उत्तर लगेच देतो. मी ते धंदे नाही करीत. लोकशाही मार्गाने शांततेत अंतरवलीत बसलो. तुम्ही दोपटला आम्हाला. तुमच्या बंदुकी मोडल्या, दांडे मोडले, तर तुम्ही दस्तेने आणला आम्हाला. अंगावर शारे उभा राहतात बहुत. ते ऐकताना असं अंग थरथर करतं. ते आक्रोश आम्ही बघितला आहे. कोणाला वाटत होतं घोटभर कुणीतरी पटकून पाणी पाजवून नाही तर मरतोला आम्ही, एवढा मार होता. आमच्या आईंचे हे हाल. तुझ्या घरातली आई आहे ना आमच्या घरातली आई नाही काय? आमची फाटक्या कपड्यात असन, तो 50,000 लाखाची साडी घालीत असन म्हणून तुपल्या आहे काय? आणि आमची फाटक्या कपड्यातला आई म्हणून आमची आई नाही काय? कोणाला शिकवतं भाऊ तू? ते तो लाखातली आई आहे, साडी घालती म्हणून तुपले आहे. चांगले तेल लावितात म्हणून तुमची आहे. आमची आईला नाही भेटत 15-15, 8-8 दिवस तेल, म्हणून आमची आई नाही काय? म्हणून का तू मारणार का काय तिला? मनोज जरांगे आहे तोवर चलत नसतं ते मराठ्यावर, आणि चालून बी देणार नाही. चल, मोजत बी नाही मी तुला. आता या ठिकाणी म्हणजे मराठवाड्यामध्ये हाके असतील किंवा अजून भरपूर लोक आता ॲक्टिव्ह झालेत किंवा ते पण वेगवेगळ्या प्रकारे त्यांची मोर्चेबांधणी करतात. मराठा समाजाची लोक आरक्षणासाठी मोर्चे जेव्हा काढतात त्यावेळेला हे लोक का जागे होतात? ते मला नाही माहीत. मी मोजितं नाही त्यांना मोजितं नाही, महत्त्व देत नाही. महत्त्व कोणाला द्यावा, काय करावं ते चांगलं कळतं मला. कारण आपण त्यांना विरोधक कधी मानलेलं नाही, मानणार पण नाही आयुष्यात. मग अशा आपण सुरुवातीला बघा मी सांगितलं की आपण तुम्हाला आता तुमच्या नावाच्या पुढे संघर्ष योद्धा म्हटलं जातं. तुम्ही आत्तापर्यंत एवढे आंदोलनं केले, ती ऊर्जा कुठून येते? आजही तुम्ही तितक्याच ताकदीने उभा राहताय. नाही, माणसाला ना अन्यायाची चीड असायला लागते. नुसतं हिंदू म्हणून चालणार नाही, धर्मसुद्धा कळायला पाहिजे. नुसती घोषणा दिली आणि एखाद्याच्या रॅलीत झेंडे लावून सहभागी झालं म्हणजे हिंदुत्व नाही. आपण आपल्याला धर्माचा किती स्वाभिमानी गर्व आहे हेही कळालं पाहिजे. आपल्याला वारकरी संप्रदायाचे किती विचार आपण रुजून घेतलेत हेही कळालं पाहिजे. हिंदवी स्वराज्यात छत्रपतींनी आपल्याला काय दिलं ते आपण किती स्वीकारलं, आपण काय करतो याच्यावरती सगळं अवलंबून आहे. आणि मला अन्यायाची जाण आहे. मला गोरगरिबांचं दुःख दिसतं आणि दिसत असून मी डोळे झाकीत नाही. ते मांजरीचं काम असतं डोळे झाकणं. आमची अवलाद तशी नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी गोरगरिबांच्या वेदना भावना आम्ही इकित नाहीत.
त्यांच्या भावना, त्यांना किती अडचणी येतात, त्यांना किती त्रास, त्यांना किती उसं तोडावं लागतात, किती हमाली करावं लागते, किती कष्ट चिखलात पाण्यात उभा राहून इजा लावात्यात. अंधारे रात्र आहे, साप आहे, इचू काटा आहे, जनावरं आहेत, वाघ आहे, लांडगा आहे, सगळ्यांना सामोरं जायचं आहे. लाईट हे, करंट लागतो, कुठं काय होतं आहे, पुरात बुडत येत काय होतं आहे. आमचे किती हाल असतात आणि ते किती आक्रोश असतो. भर उन्हात कसं काम करायचं, थंडीत काम कसं करायचं, चिखला पाण्यात कसं करायचं, जनावरं कसे सांभाळायचे. आणि मग हे दालिंद्री थोडी हिला आपल्याला टेकन द्यायचं असलं तर आपल्याकडं सुद्धा कुणीतरी नोकरीला आलं पाहिजे. कारण पिकाचं जर नुकसान झालं तर खड्डा भरायला आपल्याला जागा नाही. नोकरी असली तर तो खड्डा तरी भरून काढता. आणि ही जाण आहे. गरिबांचे लेकरं मोठे झाले पाहिजेत, ही जाण आहे. म्हणून रात दिवस मी काम करतो आणि इमानदारीनं करतो. तसलं बिगडीने स्वार्थासाठी नाही. माझ्या स्वार्थासाठी करायचं असतं मागत नोटा घेऊन पळून गेलो असतो, कोणाला मेळ बी नसतं लागलं. पैशाला आणि पदाला हापापल्याला माणूस नाही. मला पैसे पद नाही. मला समाज जितका आनंद दिसन ना तितकी ऊर्जा माझ्या अंगात घुसते. समाजाचं लेकरू जर आनंद म्हणलं ना, पाटील मला हे प्रमाणपत्र मिळालं आणि मी अमुक अमुक नोकरीला लागलो, की मला एकदाच 10-20 दिवसाची 2 महिन्याची ताकद मिळते. एकदाच अरे वाटतं मायला आपण जिंदगीत येऊन समाजासाठी काहीतरी करू शकलो. असं तर कोणी जगतं हो, कोल्या कुत्र्यावनी कोणी जगतं. त्या जगण्याला काय अर्थ आहे. इथं खाऊन तर कोणीही जगत आहे. मी खाऊन हागायला नाही आलो नुसतं. इथं समाजाला काय देता येईल, समाज किती उंचीवर नेता येईल यासाठी रातपाठ एक करतो. आणि आपल्याला टीम बी तशीच लागली. माझ्यासारखीच आहेत नमुने ते बी. रातची पळत येत, दिवसा पळत येत, नाही पळली की मी झोडपिलेच. आम्हाला टीम तशीच लागली. एक बी श्रीमंत आणि गरीब मराठा म्हणत नाही की मला खुर्ची नाही दिली वा, मला खाली बसलं, मला किती इज्जत असती. तो बी म्हणतो जातीचं कल्याण होतं आहे ना, खाली जागा आहे ना, बसलाच खाली. आमच्यात हट्ट ही प्रकारच नाही राहिला. मान सन्मान ह्यो आमच्यात प्रकार नाही राहिला. आमच्यात म्हणजे 7 कोटी मराठ्यात नाही, ते एखाद्याला वाटतं ना आमच्यात. कारण आपल्यात लगेच काही जे बुटं चाटणार आहेत राजकीय नेत्याचे, ते लगेच त्याचे गैरअर्थ काढतात. आमच्या शब्दाचा अर्थ माझा समाज आला सगळा त्याच्यात. आम्हाला काही नको, आता मानपान नको म्हणतो, काय नको, जात किती उंचीवर न्यायचे, लेकरबाळ उंचीवर न्यायचे, एवढ्यासाठी सगळ्यांनी स्वतःला वाहून घेतलं आहे. आणि पागल झालेत, रात्रंदिवस पळतात. आणि पागल झाल्यावरच मिळतं. मला तर येडच म्हणते येत, मला तर येड्याशिवाय बोलतच नाहीत. येडं आहे म्हणते ते का अशिक्षित आहे. कोणी म्हणतं 3रीलाच नापास झालं, कोणी म्हणतं 2रीलाच हे, कोणी म्हणतं 7वीला नापास झालं, कोणी म्हणतं 10वी पोतं शिकलेलं नापास. अरे तुम्हाला घेणं काय माझ्या शिक्षणाचं, मी शिकलोच नाही, मी ॲडमिशन नव्हतं घेतलं. तो आगा बापात चाललं आहे, मी ॲडमिशनच नव्हतं, माझ्या टायमाला शाळात नव्हत्या. आत्ताशी शाळा आल्या, तुला काय करायचं, मी आरक्षण तर दिलं ना. चांगले चांगले शिकलेले झोपिले ना पालथे उलथे विरोध करणारे. आणि मग काय पाहिजे समाजाला. समाज म्हणतो आमचा असून दे, कसा बी आडमोठा असून दे, आडाने असू दे, आमच्या लेकरा बाळाचं कल्याण करतो ना, तो लय हुशार हे तर गळ्यात तिकडं टाकून हिंडमध्ये येतं वाड्या आमचं देतं आहे आम्हाला. माझा समाज इमानदार आहे, मी समाजाला इमानदार आहे. पक्का जोड जमला आहे आमचा दोघाचा. मी त्यांना पाड म्हणलं की त्याने पाडच, चल म्हणलं की निघालेत. आणि समाज म्हणून तेच मी करतो आहे. मी समाजाचं पडून नाही, समाज माया पडून नाही. खरं आहे ते, त्यात काय झाकून ठेवायचं, जे आहे ते आहे. आणि मला देवासारखा समाज लागला. आणि मी मुलगा म्हणून इमानदारीने काम करतो आहे. आईबापाचं मान खाली नाही झाली पाहिजे. समाजाला मी मायबाप मानतो, मान खाली होऊ द्यायचे नाही. समाज म्हणतो असं पोरगं पाहिजे, बस. याच्यापेक्षा काय कौतुक पाहिजे आणखी. महाराष्ट्रातल्या जे राजकीय विश्लेषक वगैरे आहेत ना, यांना नेहमी प्रश्न पडलेला असतो की मनोज जरांगे म्हणजे सेटलमेंट का करत नाहीत, कधी म्हणजे असं फितूर का होत नाहीत. बरेच जण वेगवेगळ्या गोष्टीवरती बोलतात, मॅनेज का होत नाहीत तुम्ही. मग काय असं प्रयत्न केला आहे मॅनेज करायचं वगैरे. समाजाच्या भावनाशी का खेळू मी. आत्तापर्यंत तेच झालं ना. मग आत्तापर्यंत तेच झालं असं समाज म्हणतो, मला नाही माहीत. आत्तापर्यंत तेच झालं. समाजाने विश्वास टाकायचा, लागल ते पुरवायचं आणि मिळत नव्हतं. मी का समाजाचं इमानदारी ऐकू. मायबाप मानायचं आणि त्यांच्या भावना ऐकायच्या, त्यांचं दुःख वेदना विसरून जायचं आणि पैसे आणि पदं घ्यायची. काय मिळणं, काय सुख आहे त्यात. तसले नपुसक आनंदात काही अर्थ नाही, या मताचा मी आहे. आनंद कसला असावा, चटणी भाकर असावं, पण ती समाधान सुखाची असावं. माझ्या समाजाला आनंद इमानदारीत आहे, मग मी इमानदारी केली पाहिजे. माझ्या समाजात आनंद आरक्षणात आहे, मग ते मी दिलं पाहिजे. माझा समाज म्हणतो काहीच नको आम्हाला, फक्त तुमच्यासारखा मॅनेज न होणारा प्रामाणिक पोरगं पाहिजे, मग मी वागाव ना. त्यांचे जर ती भावना माझ्याविषयी एवढी मोठी जबाबदारी, मी त्यांच्या भावनेप्रमाणे का वागू नये. त्याने मला चांगलं म्हणावं आणि मी उलटं वागावं, ही कुठली पद्धती. नासक्यापणा म्हणतात त्याला. मग
प्युअर नासकं मी नाही करू शकत ना, कधीच करणार नाही हो, कधीच नाही, आत्ताच नाही, कधीच नाही. आणि ते माझ्या समाजाला पटलं आहे. त्यामुळे समाज एक हाक मारले की निघालात मुंबईला, आणि लाख हात फाकात नसतो तो करोडोशिवाय बोलतच नाही. करोडोतच निघाते धडाधड. यापर्यंत पोट्टे काय, आता तुम्ही नुसते माझ्या बघा, आता मोटरसायकलवर काय आणि कशावर काय, ट्रॅक्टरवर काय, जीपवर काय, कुंकुडं लटकणार आहेत, आणि आधीच जायच्या मागं दिसते ते. आता मला इथं एकच गड राहते मग इथं अंतरवाली त्या बारीने, दरबारीना तरी 2-4 लाख असायच्या. ह्या बारी मग एकटीच अंतरवाली गट राहणार आहे. आधीच जायच्या मागं दिसते. 2 पाहुण्याला फोन लावते तिथं, आम्हाला खोलीत झोपून द्या तुमच्या. याचा अर्थ मला एकटी इथं ठेवते ती. आता म्हणजे मला हे म्हणायचं होतं, तुम्ही कधीपासून हे आंदोलन वगैरे करताय? सुरुवातीला कधी आंदोलन केलेलं आठवतं तुम्हाला? पहिलं कुठल्या आम्ही गोष्टीचं? 20-22 वर्षापासून आरक्षण विषयातच करतो. पहिल्यापासून आरक्षण विषयातच सगळे मोर्चे निघायचे, आंदोलन असायचे, आम्ही कायम पाठीशी असायचो, कायम 24 तास. पहिलं आंदोलन आठवतंय? लई केलेली जो तसे आता मला पक्का नाही आठवणार, पण 20-22 वर्षापासून हे लगातार चालू आहे. लगातार चालू. मी कधी बंद ठेवला नाही ते. वर्षातून 10-20 तरी आंदोलनं, उपोषणं, मेळावे हे कंटिन्यू वर्ष सुरू ठेवायचं मी 12 महिने. मी कधी हटलो नाही त्यापासून. एक दिवस मराठ्यांचा दिवस उजाडणार मी, हे मी मनात कोरून होतो. मराठ्यांचा एक दिवस झेंडा फडकेणार हे मी हमेशा म्हणायचो. फडकेणार म्हणजे फडकेणार. कुणी इमानदार राहा नका राहू, मी राहील. शाळेत वगैरे कधी केलं का आंदोलन कुठल्या ह्याच्यामध्ये? असं कुठलं काही अडचण वगैरे आली म्हणून? नाही नसेल केलं. केलं बी असं त्या टायमाचं काय, तवा काय नव्हतं एवढं असं काय टी व्ही किंवा त्या टायमाला हे कुठं होतं असे पेपर बी लई नव्हते. एखादा अर्धा यायचा ते बी आला तर त्यावेळेचं हे अवघड होतं. त्या टायमाला नीट पुस्तकं नसायचे, तर नीट पिशव्या नसायच्या शाळात, तर नीट खोल्यासुद्धा नसायचं. आम्हाला जर झाडच होते बसायला, शाळाच्या खोल्यासुद्धा नव्हत्या. झाडच पाऊस उघाडा की तिकडं, आणि पाऊस जर आला तर तोवर मंदिरात पळत जायचं, आणि उघाडल्यावर पुन्हा झाडाखाली निघाले. अवघड अशी त्यावेळेच्या परिस्थित्या होत्या. गरीब समाज असायचा. पाटील साहेब, मगाशी मी तुमच्या घरी आलो होतो पलीकडे. आजही तुम्ही त्या जुन्या घरामध्ये राहता. असं बंगल्यामध्ये राहावं, लक्झरी लाईफ जगावं असं वाटत नाही? नाही पण का, त्याच्यात काय आनंद कमी आहे? त्याच्यात काय आनंद कमी आहे? मला गरजा नाहीत बघा. मी खायला भाकर लागते, भाजी लागते, बस झालं. गरजा विनाकारण ढोंग करू नये माणसानं. अमुक करा, तमुक करा, आयुष्यावर आरामात जगा. समाजाला बरबाद करून टाकू मग आपण. पैसे खायची सवय लागून जाईल, आणि एकदा पैसे खायची सवय लागली तर माणूस समाजाला तेव्हाच विसरतो स्वतःच्या आयुष्य आरामापुढं. आपल्याला काय गरजच नाही यात. एखादी भाकर लय झाली, थोडीफार भाजी खाल्ली की निघाले पुन्हा कामावर. आरक्षणाशिवाय मराठा समाजाचा चेहरा कसा बघता तुम्ही? म्हणजे भविष्य कसं बघता? कोणचं? मराठा समाजाचं आरक्षणाशिवाय भविष्य कसं आहे? नाही, आरक्षणामुळं तर अंधारात आहे हे तर खरंच आहे. आरक्षण तर द्यावंच लागणार आहे. त्याच्या पुढचं भविष्यच असेल तर पोरांना व्यवसायाकडे सुद्धा वळावं लागणार आहे. आपल्या शेती व्यवसायसुद्धा आपल्याला लाजून चालणार नाही. आपल्या बापजाद्यांनी आपल्याला ते करून ठेवलं आहे, तर आपल्याला 4-5 प्रकारचं घुसावं लागणार आहे, एका प्रकारात नाही. आता आरक्षणामुळं काही नोकऱ्या लागतील, काही पोरं शिक्षणात जातील, उच्च शिक्षणात सगळेच जातील, शिक्षणात नोकऱ्यात काय जातील, तर आपल्याला व्यवसायाकडे वळावं लागेल. काही पोरांना आपल्याला शेतीकडे सुद्धा वळावं लागणार आहे. कारण शेती व्यवसायसुद्धा हा कमी नाही आहे, खूप मोठा व्यवसाय. फक्त आपण तो करतो आहे कसा याच्यावर अवलंबून आहे. आपण लाजू नये. आपल्या बापजाद्यांनी आपल्याला 2 घास खाऊ घातले आहेत, मोठं केलं आहे, शिकवलं आहे. आणि ज्या बापाने ज्या शेतात काम करून आपल्याला पैसा पुरवला आहे, त्या शेताला आपण शिकलेलं पोरं विसरायला लागलो. म्हणजे ह्या भूमिकेच्या बाहेर पडावं लागणार आहे की आपण मी शेतात नाही जाणार. मग शेतात नाही जाणार तर काय शेण खातो का? मग शेतात जावं लागन. तुझा बाप राबला, तुझी आई राबली, तुझी बहीण भाऊ राबले त्या शेतात. तिथून तुला पैसा त्यांनी उभा केला आणि तुला शिकिलं. म्हणजे तू काय लय जागीरदार नाही ना झाला. नोकरीला जरी लागला तरी तो शेतात राबलाच पाहिजे. ह्या भूमिकेत मराठ्याला उतरावंच लागणार. तू नोकरीला जरी लागला तरी तो शेतात जाऊन 2 घंटे व्हायनं काम करायचंच. आणि ज्यांना नोकरी लागली नाही, व्यवसाय करते, त्यांनी व्यवसाय पण करायचा आणि शेत पण करायचं. आणि ज्याला दोन्ही नाही त्याने रातदिवस शेतात राबून सोनं पिकवायचं. लाजायचं नाही. लोक म्हणते लय शिकला आणि शेतात काम करतो. मग का तो आहे तिथं करतो का म्हणा? त्याला काय लाजायचं? त्याच्यामुळे आपल्या घरात वाटलं होईल ना. ते भंगारात 2-4 जण जमत येतं आणि ते म्हणजे तू लय शिकला, शेतात काम करतो का? आता मग शेतात काम करतो का, वड्यात करतो का? कामच करावं लागेल.
आणि तिथं समजला तू जर बाजू सरकला झालं तो वाटलं केलं वाटलं तिने 2 शब्दावर 2 शब्द वापरले तिने तू लई शिकला शेतात काम करतो का ह्या 2 शब्दासाठी काय संपितो का तुला स्वतःला बी तो घर बी सगळं त्यामुळे शेतात काम करायला ढिलं पडायचं नाही पोरांना लाजायचंच नाही कणाकण शेतात मी बी काम करतो कणाकण काम करायचं हां काय असं ना डॉक्टर की करा मास्तर की करा वकील की करा तुम्ही इंजिनियर व्हा पोलीस व्हा महसूलमध्ये जा तुम्ही काय जे व्हायचं ते व्हा पत्रकार व्हा हॉटेलवाला व्हा टपरीवाला व्हा शेतात बी कामाला निघायचं लगेच लाज बाप जाते अरे आपली शान आहे ती प्रॉपर्टी आपली ती बरोबर मग अशी एक प्रश्न राहिला माझा आत्तापर्यंत तुम्ही एवढी आंदोलनं वगैरे केली असं कुठलं आंदोलन आठवतंय करताना कधी असं भीती वाटली वगैरे तुम्हाला हे भीतीचं काय संबंध आहे खोटं असल्यावर भीती असते खोटं कसं तुमचं आंदोलन खूप कडक असतं म्हणजे तुम्ही उपोषणाला बसलं की कुणाचंच ऐकत नाही पण असं स्वतःलाच कधी भीती वाटली का की काहीतरी होऊ शकतं नाही हे बघा त्याने न्याय नाही मिळणार मग मॅनेज आंदोलन केलं समजा बसला कोणीतरी सोडायला येईन बाबा मंत्री न्याय नाही मिळणार त्या ठरलेल्या वेळेत येणार तो बरोबर समाजाला न्याय नाही मिळणार मी आता मरणार आहे परदिवशी आणि भेल्यावर समजा आता परदिवशी समजा मरणार मी आणि भेल्यावर मिळेल का आरक्षण भेट नाही मी मरायला फिरायला आणि जगून काय करायचं ॲक्सिडेंट होतो वीज पडती कुणी फाशी घेतं कोणाला अटॅक येतो काय करता मग तुम्ही सांगा द्या उत्तर मला याचं काय करतो समाज काय करता येत नाही हातावर धर बसू राहतो अरे लढून मरण येणं मैदानात अरे त्याच्यासारखं नशिबान नाही कोणी समाजासाठी त्या रणांगणात मैदानात लढताना मरण येणं वीर मरण त्याच्यासारखं मरण आहे का भाऊ असं तर कुणी मरतं कुणी म्हातारं होऊन मरतं कुणी वयानुसार मरतं आहे काही पण कारणं होतात काही भांडणात होतं काहीचा ॲक्सिडेंट होतो अपघात कुणी बिल्डिंगवर पडतं कुणी पाण्यात वाहून जातं काय नाटक येतो मग काय करायचं मरण तर येणारच आहे ना कसं काय ना त्याला काय व्हायचं आहे मरणाला यायला एक मरण पण करोडो लेकरं की सुखी होतील ते मरणा फरणाला नाही भेट मी ते यायला क्षेत्रीय मरणाला भेट नसतात का मारायचं फरायचं काय संबंध आहे आणि कोणी येईन मारायला ये बरं म्हणा त्याला त्याचं बुचच वाकितो सगळं तुमचा आतापर्यंतचा सगळ्यात जास्त आनंदाचा दिवस कुठला आहे आरक्षण मिळाल्यावर आता नाही आरक्षण मिळालं तरी मी थोडा समाधानी आहेच कारण 58 लाख म्हणलं तरी 3 करोड मराठी आरक्षणात गेले बरोबर रोज पोरं येतात लय आनंद वाटतो आपलं जिंदगी जीवन कुठंतरी लढल्यासारखी सार्थक झालं कारण आपलं पुरा घरावर नांगर फिरलेला आहे त्यामुळं असं वाटलं होतं की सगळं गेलं ना आरक्षण नाही काहीच नाही जन्माला आला असाच व्हायला गेला समाजाच्या कामी आलो मी माझं जीवन समाजाच्या सार्थकी लागलं मी काहीतरी देणं लागतं म्हणून केलं आणि इमानदारीनं केलं उभं आयुष्य समाजाच्या साठी झिजलं आणि जीव पण माझा समाजाच्या पार ठेवला आहे त्यामुळे मला काय वाटत नाही पण सगळ्यात माझा आनंद असेल तर मराठ्याला आरक्षण मिळालं मग लय मजा येणार मग काय पोट्टे कोणत्या ऑफिसात आपलेच समजा उद्या तुम्ही मुंबईला गेला आणि आरक्षण मिळालं नाही किंवा तुमचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला किंवा काही XYZ झालं तुमची पुढची भूमिका कशी असणार आहे एवढी टप्पर नाही मराठ्याचं आंदोलन चिरडणं एवढं सोपं असतं एवढी टप्पर नाही झालं ते एकदा मराठ्यांचं रूप त्यांना माहिती आहे एकदा जर 11 रूप घेतलं ना मराठ्याने भाऊ काहीच दिसणार नाही पुन्हा पांदी नाही रस्ता नाही डांबऱ्या नाही काहीच नाही काही नाही आणि ती मराठ्यांचं 11 रूप उभ्या जगानं बघितलेलं आहे पुन्हा त्या रूपात हात घालायचा प्रयत्न पुन्हा करायचाच नाही सरकारने आमचं आंदोलन मोडणं एवढं सोपं नाही एवढं सोपं बी नाही आणि आता आरक्षण मिळत बी असतं हे पण सांगतो ठासून ते बी आरक्षणच मिळत असतं जर तर नाही फिर तर नाही जर देणार का नाही देणारच आणि ते कसा देणार नाही ते वागणारच आम्ही बी तुम्ही आजपर्यंत अनेक आंदोलने केली तुमच्या शरीरावरती म्हणा किंवा आरोग्यावरती काय परिणाम झाला आहे आत्तापर्यंत काहीच नाही राहिलं मग आता कार्यक्रमच झाला आहे सगळं काय राहिलं काय दिसतंय तुम्हाला काय उपोषण आहे काहीच नाही राहिलं आणि मी काय विचार नाही करत त्याचं मला गुलाल टाकण्यात आनंद आहे समाजावर आता आणि त्याच्यासाठी मी पूर्ण माझं ध्येय स्टेट केलेलं आहे मुंबई आणि आरक्षण विषय खलास आणि संपवणाराच विषय शेवटची फाईट आहे म्हणून शेवट फाईटला मराठी पण निघाली कारण विजय होत असताना जर तुम्ही मागं राहिले तर माणसं हरत असते
घरात बसून सोशल मीडियावर टी व्हीवर मराठ्यांनी बघायचं नाही. आम्ही तुम्हाला रोज बघत होतो. काय बघत होता घरातून? इथं प्रत्यक्ष माणसाची आता गरज आहे. प्रत्यक्ष माणूस मुंबईत दिसला पाहिजे तर आरक्षण मिळतं आहे, नाही तर मग मिळत नाही. मग समाज हाताने मागं नसते राहायचं. विजय होणारे माहीत असल्यावर जास्त ताकदीनं जायचं, म्हणजे आणखीन पटकून होतो. झाल्यावर मग नाचायला यायचं, त्याला काय अर्थ नाही. विजय होणार हे माहीत जरी झालं तरी जायचं, आणि विजय होणार नाही हे माहीत झालं तरी जायचं. त्यावेळेस विजय मिळत असतो. घरात बसून नको. आम्ही यायला टाईम नव्हता, सोशल मीडियावर मोबाईलवर बघत होतो, यूट्यूबला बघत होतो, टी व्हीला बघत होतो. आम्ही नाही येऊ शकलो, पण आमचं इथं ध्यान आहे तुमच्यावर. घरातून काय ध्यान होतं आमच्या? प्रत्येक मराठ्याला मुंबईला यायचं यावेळेस, मोबाईलमध्ये न बघता. तुम्ही आत्तापर्यंत जो काही संघर्ष केला, असा एक कुठला व्यक्ती आहे का की ज्याने संघर्षाच्या काळामध्ये भरपूर मदत केली, किंवा असं एक अजून पण आठवणीत आहे? नाही, सगळेच. मला कोणीच त्या काळात असो किंवा आत्ताच्या ह्या काळात असो एकाही समाजानं उघडं पडू दिलं नाही. एकही समाज आपल्या विरोधात बोलला नाही, एक पण नाही समाजाचं. 4-2 जण असतेच, मग आता ते सगळ्यातच असते. तर शेवटी काय असतं, त्यांना समाजापेक्षा, समाजाच्या लेकरापेक्षा, जातीच्या स्वाभिमानापेक्षा, जातीच्या गर्वापेक्षा, स्वतःच्या लेकरा बाळापेक्षा त्यांना नेत्याच्या बोटाला लागलेला गुच आटायलाच मजा लागते. त्याला कोणी काय करू शकत? काही जण असते तर त्याला त्याचीच चव चांगली लागते. काय असते त्याला काय सोडून द्यायचे, कारण काही असते तर हागंदारी लागतात, त्याला नाही इलाज. तुम्ही आंदोलन करते झालं नसतं तर नक्की काय झालं असतं? म्हणजे जॉब केला असता, शेती केली असती? आंदोलन करताच झालं असतं मी. हुंकडं गेलो असतं तरी तेच झालं असतं. पुढं गेल्यावर तेच दिसलं असतं. समाजाचं वाटलं कशामुळे होतं की घुसलाच. एक रॅपिड फायर आहे, एक शब्दामध्ये फक्त उत्तर द्या. महाराष्ट्रातला कुठला नेता आवडतो? कोणचाच नाही. आणि मराठा समाजाला तुम्ही एका शब्दामध्ये कसं वर्णन कराल? म्हणजे कठोर आहे, निष्ठर आहे, प्रामाणिक आहे, म्हणजे काय कसं? समाजाला शब्दच नाही बाबा. समाजाला शब्दच नाही आहे की इतका मायाळू समाज, इतका ताकदीनं एकजुटीनं उभा राहणारा समाज, एवढ्या मोठ्या बलाढ्य सागरासारख्या या जनसागराला, या मराठ्याला शब्दच नाही आहेत. कारण लढायला एकदा उतारला मागं सरकत नाही. शब्द दिला तर पुन्हा उघडं पडू देत, पुरी लढाई जिंकूच. अशी जात होणे नाही जगाच्या पाठीवर. लय गर्व आहे मला माझ्या जातीचा, खूप स्वाभिमान आहे मला. अशी जात होणे नाही. मी या जातीत जन्मालो, मी माझं भाग्य समजतो. अशी जात होणे, लय कट्टर, भेटच नाही लढायला. उगा मी गप्प बसा म्हणतो म्हणून गप्प. त्यामुळं एवढ्या एका शब्दाला या जातीच्या याला एक शब्द नाहीच. एका शब्दामध्ये शक्यच नाही. विश्वावर ध्वज फडकेला आहे या जातीने, त्याला एका शब्दात कसं बांधायचं? अशी कुठली व्यक्ती जिच्यातून, ज्या व्यक्तीकडून जास्त प्रेरणा मिळते ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी? छत्रपती शिवराय. त्या राजांकडून, व्यक्ती नाही म्हणता येणार, त्या राजांकडून प्रेरणा पुऱ्या जगालाच मिळाली. राजकारण की समाजकारण? समाजकारण. भविष्यामध्ये राजकारणात जाणार? भविष्यात कोणाला सांगतं ते? जगलं का, मरत होत का, जगत होत कोणाला माहीत. उपोषण करू फेस पाडलाय. तुमचं स्वप्न काय आयुष्यामध्ये? एखादं कुठलं स्वप्न आहे की अजूनपर्यंत ते पूर्ण नाही झालं? नाही, स्वप्न काय नाही. हेच समाज उंचीवरती कसा जाईल सगळ्या क्षेत्रात. समाज समाधानी, एकजूट, एक जीवाचा होऊन तो मोठा कसा होईल, त्याची प्रतिष्ठा पहिलीच लई आहे. आणखीन त्याला 4 चांद कसे लागतील, हे स्वप्न बघतो. पाटलांना खायला काय आवडतं? म्हणजे एखादा पदार्थ? काही खातो मी, काही खातो मी. जे मराठा समाजाचे लोक आहेत त्यांना काय तुम्ही आव्हान कराल आता 27 ऑगस्ट 29 ऑगस्टच्या मोर्चासाठी? जात महत्त्वाचे, जातीचे लेकरं महत्त्वाचे, तेल हरू देऊ नका. पाय पडून सांगतो सगळ्यांना, सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना पण, सर्वसामान्य शेतकरी मराठ्यांना पण, 7 ते 7 करोड मराठ्यांना सांगतो, फक्त जात हारून देऊ नका. जातीवरती गुलाल टाकायचा प्रश्न कुठलाही असो, मराठा विषय आला की ताकदीनं सगळ्यांनी तुटून पडायचं. 29 ऑगस्टला मुंबईला चला, जात हरू देऊ नका. हा सरकारला शेवटचा अल्टिमेटम असेल तुमचा?
नाही त्यांचं तर काय घेणारच यावरील अल्टिमेटम नाही फल्टिमेटम नाही घेणारच. 29 ऑगस्टला आरक्षणच घेणार. जे व्हायचं असेल ते होईल. हा मोर्चा जो आता उद्या निघणार 29 ऑगस्टला महाराष्ट्राचं राजकारण बदलू शकतो भविष्यामध्ये? मोर्चाचा आणि राजकारणाचा काय संबंध आहे? दिशा, राजकारणाची दिशा. नाही नाही त्याचा नाही काय संबंध नाही. सहभागी नाही झाले तर ते पडू शकतात. आंदोलनात मराठ्यांचे लोक सरपंच, माजी सरपंच, सदस्य, चेअरमन, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, आजी माजी सदस्य, सभापती, उपसभापती, खासदार, आमदार, मंत्री, महापौर, नगरसेवक, हे प्रशासकीय पदावर बसलेले लोक हे जर नाही आले तर पडू शकते. जातीला सोडून तुम्ही पक्षाला मोठं मानायला लागला तर जात तुम्हाला पाडून टाकेल. 27 ऑगस्टच्या अगोदर सरकार स्वतःहून काय भूमिका घेईल असं वाटतं का? अंमलबजावणी असली तर घ्यावा. आमची तयारी. तुमची विनंती तशी? हो. 26 तारखेच्या आज जर त्यांनी अंमलबजावणी केल्या तर मुंबईला येऊन तरी काय करायचं आम्हाला? तुम्ही देत नाहीत, तुम्हाला किती वेळ द्यायचा, त्यामुळे मुंबईला यावं लागणार आहे. भविष्यामध्ये म्हणजे उद्या जर फसवलं पुन्हा सरकारने? नाही नाही अंमलबजावणी शब्द वापरला मी. अंमलबजावणीत काय फसलं? म्हणजे अंमलबजावणी जोपर्यंत करत हां अंमलबजावणी 26च्या आत द्यावा. काय मुंबईला गरज नाही आम्हाला. म्हणजे आता जो शेवटचा 27 ऑगस्टचा मोर्चा आहे हा तुमच्यासाठी सर्वात मोठा दिवस आहे? हो. समाजासाठी, समाजाच्या प्रगतीसाठी, समाजाच्या भविष्यासाठी, समाजाचं अस्तित्व टिकवण्यासाठी ही मोर्चा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि मराठा समाजानं ते समजून घेणं खूप गरजेचं आहे की आपल्या अस्तित्वाची लढाई लेकराबाळांच्या घरात झोपून चालणार नाही. घरात झोपला समाज संपला. समाज संपू द्यायचा नसेल तुम्हाला मुंबईकडं निघावंच लागणार आहे. एक दिवस या फक्त 29 ऑगस्टला मुंबईत तुम्ही वापस या. किंवा 27 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट 3 दिवस फक्त मुंबईपर्यंत चाला. तुम्ही वापस या. मी आरक्षणाचं बघतो कसं देत नाहीत ते, पण बाहेर पडावं लागणार. यावेळेला गुलाल घेऊन जाणारच का? कारण एवढं कॉन्फिडेंटली तुम्ही जाणार तर उधळणारच गुलाल. ते बळच आणून देते ना सरकार म्हणते, तेच म्हणते ना. तिथंच पोते असते. आम्ही तेच विकत घेतो. त्याला काय टाईम लागतो विकत घ्यायला? तिथल्या तेच गोडानंच भरलेले. आम्ही तेच विकत घेऊन तिथं तेच टाकतो त्यांच्यावर. तर खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. एवढा वेळ दिला. मनोज दरांगे पाटील साहेब होते. यांनी प्रत्येक प्रश्नांचं वाकडं तिकडे विचारायचा प्रयत्न केला. मी माफी मागतो त्यासाठी. एकदम प्रामाणिकपणे त्यांनी उत्तर दिलं. आम्ही ज्यावेळेला चर्चा करत असतो पत्रकारांमध्ये देखील एक चर्चा नेहमी होते. पाटलांच्याबद्दल बोललं जातं की हा व्यक्ती इतका प्रामाणिक आहे की कधी मॅनेज होत नाही. अनेक लोक राजकारणामध्ये आरक्षणामध्ये प्रत्येक समाजाच्या आरक्षणासाठी पुढे येतात वगैरे, पण ते शेवटपर्यंत टिकत नाहीत. तर ही सगळ्यात खास म्हणजे आमच्या चर्चांमध्ये जी गोष्ट होती ती ही निघते की पाटील कधी मॅनेज होत नाहीत. तर पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. आम्हाला वेळ दिलात. एवढा वेळ बऱ्याच वेळापासून आम्ही चर्चा करतोय ही. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.